वर विराजमान असणारे रखडत्या निखारात चालून निष्ठत्व सिद्ध करणारे असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच नौशाद चिखलगार. त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू असलेली ही मानाची स्पर्धा आजचा दिवस दुसरा आहे आणि आपण ऑन स्क्रीन पाहू शकता की कशा पद्धतीने आता ते शेड्यूल आहे. आणि आता सुरू असलेला सामना अर्थात एलके स्टारचा संघ आपण या ठिकाणी बघतोय, तर दुसऱ्या बाजूला कंधारी किंग्ज या ठिकाणी 2 हात करण्याकरता सज्ज झालाय. बॅट्समन देखील मैदानामध्ये जातात. असीन काय वाटतं या मॅच मध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ रंगलाय, म्हणजे अप्स अँड डाऊन भरपूर आहे, संघर्ष करत या दोन टीम इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांची ताकद मला वाटतं समान है. जी हाँ, आपने बहुत सही बोला और सही पहचाना, क्योंकि दोनों भी टीमों में देखिए गेंदबाजों की और बल्लेबाजों की कोई कमी नहीं है, मगर आज दिन किसका होगा, आज कौन से बल्लेबाज फॉर्म में आएंगे, ये देखना बहुत ही ज़रूरी होगा. क्योंकि अब किरण पवार भी आ चुके हैं, तो बल्लेबाजी करने वाली टीम जो है और गेंदबाजी करने वाली जो टीम है उनमें वो किरण पवार जुड़ने के बाद उनकी भी ताकत बढ़ चुकी है. निश्चित आणखीन एक महत्त्वाची गोष्ट भूषणचा फॉर्म, कारण तो डावखुरा फलंदाज आहे. मी त्याला अनेक वेळा नवी मुंबईमध्ये पाहिलंय आणि वेगवेगळ्या पटला, म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती त्याची बॅट तळपणं देखील फार आहे. या मोसमामध्ये जसं आता सुमितला सूर सापडलेला आहे, ओंकार देसाईला सूर सापडलेला आहे, थॉमसला सूर सापडला, कारण मोसमाची सुरुवात आणि त्याकरता जर आपल्याला आपल्या म्हणजे भात्यातनं चांगले फटक्याला 10 झाल्या तर तो फॉर्म पुढे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेसाठी लाभदायक ठरू शकतो. त्यामुळे या मॅचमध्ये भूषणची बॅट तळपते की नाही ते देखील बघणं गरजेचं आहे. आत्ता मात्र कसोटी असेल, ज्यावेळेस तो गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्या या ठिकाणी वापरेल, त्याचा वापर तो कसा पद्धतीने करतो ते देखील पाहणं या ठिकाणी उत्सुकतेचा विषय असणार आहे. सामन्याला सुरुवात होते आहे. प्रेक्षकांना विनंती करेन, निश्चितच आपण आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेला अतिशय उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. आपल्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने रंगते आहे. आणि आता गेल्या काही वर्षापासून पाहिलं तर महाराष्ट्रातल्या ज्या अतिशय लोकप्रिय स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये निश्चितच आवर्जून प्रहार चषक 2021 देखील अभिमानानं नाव घेतलं जाईल. और देखिए, इसके पहले आपने कहा कि आदरणीय नौशाद भाई चिखलगार, इन्होंने जो यहाँ पे दानत दिखाई है, क्योंकि अक्सर हम देखा करते हैं कि बहुत सारे लोग होते हैं जिनके पास बहुत सारा पैसा होता है, मगर समाज को देने की दानत बहुत कम लोगों में देखने को मिलती है, और ये दानत हमें नौशाद भाई चिखलगार में देखने को मिल रही है. ये बहुत ही ज़रूरी है हम सब के लिए. क्रिकेट के खिलाड़ी जो आज परचम लहरा रहे हैं, आज जो अपना नाम बना रहे हैं, उनके पीछे ऐसे ही व्यक्तिमत्व का बहुत अहम किरदार होता है. निश्चित आता आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये असतील, अर्थात रबी ज्यानं अप्रतिम कामगिरी केली, तर दुसऱ्या बाजूला नासिर, दोन्ही निसार मंसुरी आणि रविराज ही आघाडीची जोडी मैदानात. गोलंदाजी मार्कवरती निश्चित बिकी भोईर असेल. आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता तो सज्ज होतो आहे. गोलंदाजी मध्ये जर बघितलं तर प्रमुख अस्त्र असेल बिकी भोईर, ज्यानं आपलातून गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. एक स्लिप आहे, पॉइंट 1 कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक पाहतो आहे. आता बघूया या ठिकाणी निश्चितच रोड एंड कंड मारा करण्याकरता गोलंदाज सज्ज आहे. आघाडीचे फलंदाज रविराज निश्चितच फॉर्म मध्ये आहे. या मॅच मध्ये देखील सातत्यपूर्ण तो कामगिरी करेल का या प्रश्नाचं उत्तर आता त्याला मैदानात द्यायचं आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी. आणि आता एक मोठी संधी निश्चितच या ठिकाणी बॅट्समॅनसाठी असणाऱ्या बोलरसाठी. ऑल राईट, लेट्स प्ले. त्यावेळेला निश्चितच उसळणारा चेंडू होता, डोक्याच्या वरून जातो, पंच दोन्ही हात फैलावतात आणि सांगतात की चेंडू स्वर आहे. आणि आणखीन एक इशारा केला जातो 1 बाउन्सचा. पहिला चेंडू ज्यावरती बघितलं तर खांद्यांचा जास्त वापर झालेला आहे. मातीची विकेट आपल्याला बघायला मिळते आणि अशा विकेटवरती गोलंदाजी करताना गोलंदाजी निश्चित सुखावलेली असतात, कारण बाउन्स चांगला असतो, स्विंग आपल्याला बघायला मिळतो, टर्न देखील आपल्याला बघायला मिळतो. त्यावेळेला आपटून टाकलेला चेंडू पुन्हा एकदा बघतोय, अतिशय सुंदर. अॅन्युअल डोळ्याला ज्यावेळेस बाउन्सर टाकायचा तर त्यांचा चेंडू निश्चित डोक्याच्या दिशेने असायचा किंवा कानाच्या आसपासचा असायचा आणि तशाच प्रकारचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, मधल्या एसटीवरती पडतोय आणि डोक्याच्या दिशेने जातोय. अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू आपण पाहू शकता. यावेळेला अतिशय सुंदर हुक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मला वाटतं यावेळेला निश्चितच डोक्यावरती आदळलाय. कुठे आदळलाय ते बघूया. चेहऱ्यावरती आदळलेला आहे, परंतु चांगला चेंडू. यासिर भाई अतिशय सुंदर चेंडू, पहिला बाउन्सर टाकलाय आणि तो अतिशय तिखट आहे.
आखूड टप्प्याचा चेंडू जर तुमच्याकडे वेग असेल ना तर तुम्ही चेंडू डोक्याच्या दिशेने टाका किंवा कानाच्या आसपास शिट्टी वाजवत चेंडू गेला पाहिजे आणि तो तशा प्रकारचा चेंडू आहे. बरोबर या ठिकाणी चेहऱ्यावरती जबरदस्त कानाच्या आसपासचा चेंडू आहे. वेग चांगला आहे, उसळी चांगली आहे आणि त्यामुळे हुक करण्याकरता जो प्रयत्न आहे तो निश्चितच फसलाय या ठिकाणी फलंदाजाचा. जी हाँ, और इसका पूरा श्रेय, पूरा क्रेडिट जो है वो क्यूरेटर को चला जाता है, क्योंकि पिच बहुत ही जबरदस्त बनी है यहाँ पे बल्लेबाजों के लिए. जिस तरह से नंदनवन हम बार बार कह रहे हैं और यहाँ पे हमें झुटलाते हुए गेंदबाज बता रहे हैं कि ये गेंदबाजों के लिए भी बहुत ही लाजवाब विकेट बनी है. निश्चितच आता आपण प्रकाश झोतामधली स्पर्धा बघतो आहे. बॅट्समन मैदानामध्ये सज्ज असेल. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला धावपलका धाबा आहेत त्या 1 आणि अतिशय महत्वाची धाव म्हणजे आपण बघितलं तर बाउन्स झालेला चेंडू. यापूर्वी तसाच प्रकारचा प्रयत्न झाला होता. या ठिकाणी मला वाटतं पंच पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. प्रहार चषक 2021 आपण या ठिकाणी पाहतो आहे. खेळ थोडा वेळा करता थांबलाय. सामना सुरू आहे. गांधारी किंग्ज आणि एल्केस्टार या 2 मातब्बर संघातली ही लढाई आहे. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला प्रहार चषकाचा महासंग्राम. तिसऱ्या अंपायरकडे आपण जातोय. परंतु पुन्हा एकदा जर बघितलं तर या मॅच मध्ये जो चेंडू टाकला होता त्यामध्ये वेग प्रचंड होता. अतिशय सुंदर पद्धतीने उसळी घेणारा चेंडू होता आणि बॅट्समनच्या बरोबर चेहऱ्यावरती आदळलेला आहे. हुक करण्याचा प्रयत्न फसला, परंतु आता त्यानंतर पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेले आहेत. अतिशय दर्जादार असं आयोजन प्रहार चषकाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जी क्या कहेंगे, जिस तरह से वो गेंद थी बहुत बढ़िया, टप्पा खाने के बाद उछाली थी गेंद, एक बार उस तरफ जाएंगे जिस तरह से थोड़ी देर के लिए समय हमारे पास बचा हुआ है. जी हाँ, हालांकि गेंदबाज कोशिश कर रहे हैं कि बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित किया जाए, महरूम किया जाए, और इसी वजह से इस तरह की गेंदबाजी करने की मंशा उन्होंने पहले ही बना ली है. पहली गेंद हालांकि वाइड करार दिया और सर के ऊपर से चली गई थी, और उसके बावजूद भी उन्होंने वही कोशिश की और ये कोशिश उनकी रंग लाती हुई, मगर उसके ऊपर थोड़ा सा ऑब्जेक्शन यहाँ पे आया है. क्या ये फिर से एक बार अगर सर के ऊपर से जा रही है तो नो बॉल है? इस तरह से कुछ संभावना यहाँ पे बन रही है. निश्चित आता ते पाहिलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी ऍक्टिव्ह होत आहेत. बघतायत ते की कशा पद्धतीने चेंडू गेला होता आणि आता ऑन स्क्रीन पुन्हा एकदा बघूया. अतिशय सुंदर असा चेंडू होता, यात काही शंका नाहीये, परंतु तो आता पंचांच्या दुर्बिणीतून काय टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आपण फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू होता. आपण बघितलं तर अशा प्रकारचे चेंडू टाकणं गोलंदाजाला देखील फार गरजेचं आहे. फलंदाजाला कुठेही या ठिकाणी फारशी संधी नव्हती. धावपलकाचा जर विचार केला तर फक्त 1 धाव आहे, तीही वाईडच्या रूपाने. आता पुन्हा एकदा गोलंदाज विकी होईल, सज्ज होईल आपल्या बॉलिंग बारवरती. रोड एंडकडनं तो मारा करेल. दोन्ही एंडकडनं आपण बघतो समालोचन कक्ष देखील त्या एंडकडे देखील मारा होतो. आता जर बघितलं तर रोड एंडकडनं मारा होतोय. मिडांचा क्षेत्ररक्षक यावेळेला सर्कलमध्ये, त्यानंतर डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेला उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर पद्धतीने खांद्यांचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस भारत आणि न्यूझीलंड हा जो मॅच आहे त्यामध्ये मॅचमध्ये निश्चित एक विश्लेषण केलं जात होतं. ज्यावेळेस आपण विदेशामध्ये जातो तर चेंडू रिलीज करायचा असतो, ज्यावेळेस इंडियामध्ये आपण खेळतो त्यावेळेस खांद्यांचा वापर होतो. त्यामुळे इथे जर बघितलं तर या विकेटवरती खांद्यांचा खूप सुंदर वापर या ठिकाणी केला जातोय. उसळी घेणारे चेंडू बॅट्समनला अजूनही सूर सापडलेला नाहीये. त्यावेळेला कोटपती चेंडू हुक केलाय, चेंडू जाईल फाईन लेग सीमारेखेच्या दिशेनं. बॅटची बटची कट घेऊन चेंडू सीमा पार. या येथील 4 धाबा, हा इथे चौकार. या इनिंग मधला एसएनजी हा पहिला चौकार आहे. हालांकि बल्लेबाजों ने भी मन बना लिया है कि जैसे भी गेंद आए उसे खेलना होगा. शायद उन्होंने पहले ही अंदाजा लिया था कि यहाँ पे इसी तरह की ये गेंदबाजी करने की कोशिश करेंगे और वो शायद तैयार थे. निश्चित उसळी घेणारा चेंडू आहे. आतापर्यंत जे 4 चेंडू टाकले तिथे जर बघितलं तर एकाच प्रकारचे चेंडू आहेत. अजूनही म्हणजे चेंडू जे 4 मीटर मध्ये चेंडू येत नाहीत. आता जे चेंडू टाकले ते 6 मीटर आणि 8 मीटर मध्ये टाकले. आखूड टप्प्याचे बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. त्यात बऱ्यापैकी एक वाईड बॉल त्याच्या या ठिकाणी सिंगल दाब आले. त्यानंतर जर आता बघितलं मला कंट्रोल चांगला आहे, परंतु नशिबाची साथ नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. टप्पा पडल्यानंतर यावेळी उसळी जास्त नव्हती. खूप चांगला कंट्रोल थोडासा या ठिकाणी वळलाय फलंदाज आणि ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय.
या एकेरी धाब्याने धावसंख्या पोहोचते 36 वरती. पहिल्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रहार चषक 2021 अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र तंत्रचा विसर पडल्या फलंदाजाला. नटराज खेळण्याकरता तितकीशी जागा नव्हती. ऑनसाइड थोडासा शपलून ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग बॅकचा इशारा पंचांकडनं झालेला आहे. एकूण पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना धावपैका धाबा होतात त्या 7 धाबा. बिनबाद 7. एलके स्टार गुजरातचा संघ फलंदाजी करतोय. कांदारी किंग्सचा टॉस जिंकला होता आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या षटकात विकी भोईरनं आपलातून गोलंदाजी केली. एक चौकार त्याच्या निश्चितच गोलंदाजीवरती आलाय, परंतु तो चेंडू बॅटच्या मधोमध लागले नाहीये आणि जोपर्यंत चेंडू बॅटच्या मधोमध लागत नाही तोपर्यंत फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावत नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची 2021चा अप्रतिम अशा प्रकारचा चौकार. आता जर बघितलं तर या दोन मोठ्या फटक्यामुळे म्हणजे जे चौकार आले बॅटच्या मधोमध आले नाहीयेत, परंतु या क्रमे 6 षटकांचा सामना आहे आणि मला वाटतं 6 षटकांच्या सामन्यामध्ये धाबा कशा येतात त्या बघण्यापेक्षा धाबा येतात हे बघणं फार गरजेचं आहे. त्या धाबा काउंट केल्या जातील. धावपैका धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 चौकारांची धाबा आले आहेत. ते बघता निश्चितच सुरुवातीला कसं बघताय तुम्ही? बहुत ही अच्छी शुरुआत मैं कहूंगा. हालांकि गेंदबाज ने की है मगर तकदीर का साथ मिलना भी बहुत ही ज़रूरी होता है. अब यहाँ पे तकदीर का साथ, ऊपर वाले का साथ हम कहेंगे कि बल्लेबाजों के पक्ष में हमें देखने को मिला, क्योंकि दोनों भी जो गेंदें थी, हालांकि बल्लेबाज बिल्कुल कॉन्फिडेंट नहीं थे. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और बिहाइंड द विकेट गेंद सीमा रेखा के बाहर चली गई. मगर जैसे आपने कहा कि रन कैसे आ रहे हैं ये मायने नहीं रखता, रन आना बहुत ही ज़रूरी है. निश्चित आता मैदानामध्ये बघितलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील सुरू होतोय. गोलंदाजी करता अंगद पाटीलला पाचारण केलं गेलं आहे आणि पॉवर प्लेचा इशारा देखील मैदानामध्ये झाला. लगेच आपण बघितलं तर बॅट्समनने पॉवर प्ले घेतलाय. पहिल्या षटकात आले 11 धाबा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय महत्वाचं षटक आहे. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि खेळण्याची जबाबदारी असेल मैदानामध्ये. सन्नपात्र आपलातून फटका खेळला. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार. उत्तुंग षटकार. खूप चांगलं टायमिंग. इथे बघितलं तर निश्चितच यासिर भाई अतिशय सुंदर टायमिंग होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता. एन्सिंगी चेंडू होता. चेंडूला न्याहाळलं आणि खूप सुंदर पद्धतीनं या बैला चांगलं तंत्र वापरत स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला. हा अतिशय चांगला फटका होता. निश्चितच बॅटमध्ये येतोय त्या मनसुरीच्या. मनसुरी स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. त्याचा बॅटमधून आलेला एक अतिशय महत्वाचा हा षटकार आहे. आणखी तशाच पद्धतीने खेळायचा प्रयत्न. चेंडूची बॅटची वरची करून आणि चेंडू जातोय थर्ड बॅट क्षेत्रामध्ये. गती वाढते. अप्रतिम अशा प्रकारचे 2 फटके आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर अशा प्रकारची फलंदाजी. नशिबाची साथ 3 वेळा आपल्याला पाहायला मिळाली. धावपैका धाबा आहेत एकूण 20 धाबा. एकूण 21 धाबा झाल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेले आहेत. बहुत ही ऊपर वाले की साथ मैंने अभी भी कहा वो अभी भी दिखाई दे रही है. एक छक्का मात्र जो बीचों बीच लगा था, मगर वह जो 3 चौके आए हैं वो किनारा लेकर गेंद बिहाइंड विकेट चली गई है. या षटकात पुढचा चेंडू गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. त्यावेळेला ऑन साइडला आणखी एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चुकीला माफी नाही. चेंडू प्रहार चषक 2021 मध्ये अफलातून फलंदाजी मैदानामध्ये बॉलची आवश्यकता. धाबांची गती वाढली. या आत्ताच्या 3 चेंडूमध्ये षटकार, चौकार, षटकार, धावसंख्येला आला आकार. धावसंख्या या ठिकाणी सजली, धावसंख्या फुलले आणि आता जर बघितलं तर एलके स्टार गुजरातचे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. विशेष करून या ठिकाणी मनसूरची बॅट तळपते. अप्रतिम कामगिरी तो मैदानामध्ये करतो आहे. मंसूरी ने हालांकि पहले ही पहचान लिया है, परख लिया है कि ऐसे ही गेंद आने वाली है और शायद वो बैकफुट पर तैयार थे. और हालांकि अंगद से ही अपेक्षा नहीं की जाती, मगर अंगद धीमी रफ्तार की गेंद यहाँ पे फेंकने पर एक जाल बुनना चाहते थे, मगर वही जाल में वो फंस गए. पर गोलंदाजी कुठे होते? आपण स्टंपामध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न करताय आणि या जर आपण बघितलं तर ज्या वेळेला हिंदुस्थानचा कुठला म्हणजे टेनिस क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट, ज्या वेळेला पॅडवरती चेंडू होतो त्यावेळेला निश्चितच कडक बॅटिंग केली जाते, मोठे फटके व्हायला मिळतात. तसं प्रकारचं तंत्र या वेळेला चांगला. आता ऑफ्टनच्या बाहेर चेंडू आहे, परंतु तरी सुद्धा नशिबात आणखी एकदा चेंडू सीमा पार जातो.
पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. त्यानंतर आपण बघितलं तरी त्या ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ना बॅट्समनला कळला ना एसटी रक्षकाला कळला, चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून चेंडू सीमारेखा पार जातोय 4 धावांकरता. या 4 धावांनी धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. धावसंख्या पोहोचले ती एकूण 31 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अंगद. चांगला चेंडू आहे. या खेळातली रंगत वाढली. अंगदने 2-3 चेंडू खराब टाकले होते. म्हणजे ज्यावेळेला 4थ्या-5व्या स्टंपवरती चेंडू टाकतोय, लेन गोलंदाजी होतोय, त्या बॅट्समन धावा करत नाहीत. शफल होऊन ऑन साईडला मारण्याचा जो पारंपरिक टेनिस क्रिकेटचा खेळ आहे तो आपण बघतो. परंतु आता बघा हे 2 चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेत, एक चौकार गेलाय, त्यामध्ये अंगदची काही चूक नाही, एसटी रक्षण खराब झालं. आणि आताचे 2 चेंडू जे आहेत ते खूप चांगले आहेत. आता त्याला सापडले, सूर सापडले, तो कमबॅक करतो. धावा एकूण 32 आहेत. नाही, रेड केलेला आहे चेंडू, ब्लाइंड स्ट्रोक आहे, कारण ऑफस्टंपच्या खूप बाहेर असलेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणि 2 षटकांचा खेळ, शेवटचा चेंडू निर्धाव येतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 16च्या सरासरीने 32 धावा. पहिल्या षटकात जर बघितल्या तर पहिल्या षटकामध्ये देखील 2 चौकार आले होते. या षटकाचा विचार केला तर या षटकात एकूण 2 चौकार आणि 2 षटकार आले. त्यामुळे गुजरातची जर आत्ताची स्थिती बघितली तर मला वाटतं यासिफभाई अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी करत 16ची सरासरी, 15पेक्षा जास्त मोठी सरासरी या विकेटवरती नेहमीच चांगली ठरलेली आहे. आणि त्यामुळे एक मोठं टार्गेट आपल्याला बघायला. आता आपण बघू शकता 2 षटकं 32 धावा, एकही गडी बाद झालेली नाहीये. बडी या ठिकाणी बघितलं तर एक मोठा विकेट जो आहे आतमध्ये मनसुरी आणि रविराज, ही विकेट घेण्याची जी क्षमता गोलंदाजामध्ये असायला पाहिजे होती ते स्ट्राईक करू शकले नाहीत. आणि थोडी नशिबाची साथ या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बहुत ही अच्छा यहाँ पे प्लेटफॉर्म बन चुका है, क्योंकि एक भी विकेट उन्होंने नहीं खोया. ये एक उनके लिए बहुत अच्छी बात. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 32 रन यानी 16 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. अब यहाँ पे बल्लेबाजों की आंखें जम चुकी है. बल्लेबाजों को ये टेनिस की गेंद जो है वो फुटबॉल की तरह नजर आ रही होगी. और अब यहाँ पे उन्होंने मन बना लिया है, क्योंकि ये 6 ओवर का मैच है. 6 ओवर में ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक खेलने की अब तैयारी में होंगे, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है. नए गेंदबाज आए हैं. फिर से एक बार तीसरे ओवर के लिए विकी भोईर अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, ओवर पिच गेंद और कमाल का स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. एक होता है बेहतर और एक होता है बेहतरीन. यहाँ पे देखिए जैसे ही गेंद आई वैसे ही उन्होंने खेला और इतनी जबरदस्त टाइमिंग की कि गेंद सीधा सीमारेखा के बाहर जाके रुकी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, स्टंप मध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनने फिनिश केला डीप मिड विकेटच्या बाहेर. अप्रतिम फलंदाजी, म्हणजे तो ओक आणि मोमेंटम बॅट्समनकडे आहे, तो पहिल्या चेंडूवरती देखील दिसतो. नशिबाची साथ. आणि आता आपल्यातून नेतृत्व फटका आपल्याला पाहिला. अतिशय सुंदर फटका होता, देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. और ये छक्का आया है निसार के बल्ले से. निसार का मतलब ही होता है डराने वाला. निसार ने अब तक 3 छक्के जड़े हैं और एक चौका उनके बल्ले से हमें देखने को मिला. फिर से एक बार अगली गेंद विकी. जी हाँ, ये देखिए अजीब और गरीब शॉट और गेंद डीप फाइन लेग की दिशा में, मगर शायद वहां पे थोड़ी सी आउटफील्ड खराब होने के कारण गेंद सीमा रेखा के अंदर ही रुक गई और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिला. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 38 रन. 38 रन हो चुके हैं. 39 रन पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है. बहुत ही बढ़िया सोच समझकर यहां पे पारी खेल रही है दोनों भी बल्लेबाज. जी हाँ, इस मरतबा कैच हो सकता है और जी हाँ, ये कैच होता हुआ बिहाइंड द विकेट चौकर नेते आनंद चौहान और बहुत ही बढ़िया कैच. और इसी के साथ ये पहला झटका, पहले विकेट का पतन. आणि आता रविराज बाद होतो. टप्पा थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर होता. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. आता पाहू शकता पुन्हा एकदा यावेळेला ताकदीचा वापर केला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, शरीरापासून दूर खेळ, अवे फ्रॉम द बॉडी खेळ आहे. आणि त्यामुळे रविराज जो मागच्या मॅचमधला हिरो होता तो परततोय. परंतु ही एक गोष्ट जी ते कांदारी किंगच्या पत्त्यावरती पडू शकते. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि ती गोलंदाजाने पूर्ण केली. विकी जो आहे तो त्यासाठी ओळखला जातो. पहिल्या षटकात त्याला यश मिळालं नव्हतं, परंतु या षटकात तो ब्रेक थ्रू देतोय. और देखिए सर, हमने अक्सर देखा है कि विकेट जब जाती है तो फिर इकट्ठा गुच्छे में जाती है और ये विकेट आने के बाद आत्मविश्वास यहाँ पे जरूर बढ़ेगा गेंदबाज का और उनके पूरे टीम का.
विकी भोईर एक सफल गेंदबाज, हालांकि पहला विकेट उनके नाम आता हुआ। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 7 रन उन्होंने खर्च किए हैं। पहली गेंद के ऊपर आसमान दिखाया था, मगर यहाँ पे फिर से एक बार बहुत ही वापसी शानदार तरीके से यहाँ पे की है विकी भोईर ने। लगातार 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है और सलामी बल्लेबाज को यहाँ पे चलता किया है। राइट आर्म ओवर द विकेट, विकी फिर से एक बार तैयार है, सोच समझते हुए थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए। जो एक मिड ऑफ में फील्डर तैनात था उसे डीप भेजा है। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर ललचाने की कोशिश थी। ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद कट होती हुई गेंद अंदर की तरफ आई विकेट कीपर के दस्तानों में और रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। विकेट की हालांकि बल्लेबाज ने एक कटाक्ष जरूर डाला था अंपायर जी के ऊपर, मगर अंपायर भी टस से मस नहीं हुए। बहुत ही शानदार अंपायरिंग अब तक हमने देखी है, कमाल की अंपायरिंग, उनके पास एक्सपीरियंस है। जी हां, स्लोवर 1 गेंद थी, परख लिया था, पढ़ लिया था और लाजवाब तरीके से यहां पे जड़ भी दिया। गेंद डीप कवर, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। ऑन दी अप या वेळेला चेंडू खेळला होता बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर असला, परंतु चेंडू जर बघितलं बॅटच्या मधोमध येतोय आणि हा चांगला फटका। पहिला फटका ज्यावेळेस त्याने खेळला तर बॉडीचा बॅलन्स स्टंपकडे होता, आता बघितलं तर त्याचा बॉडीचा बॅलन्स थोडासा चेंडूकडे गेलाय आणि त्याचा त्याला फायदा मिळतोय। हितेंद्र के बल्ले से निकलता हुआ यह पहला छक्का। जी हां, इस मरतबा क्रॉस द लाइन खेला क्योंकि हाफ ट्रैकर गेंद थी, आड़े बल्ले से खेला मगर गैप ढूंढने में कामयाबी नहीं, सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे और इसी वजह से बल्लेबाजों को मात्र 1 रन पर यहां पे संतुष्ट होना पड़ा। देखते देखते यहां पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में हमने देखा, हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 11 रन खर्च किए थे विकी भोईर ने और इस ओवर में तकरीबन 14 रन खर्च किए हैं। थोड़े से खर्चीले जरूर हुए हैं मगर एक सफलता भी उन्होंने अपने नाम की है। निश्चितच मैदानामध्ये आता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावांचा जर विचारला 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। आता यासिन भाई हे बघितलं तर 46 धावा तशा पूरक आहेत, म्हणजे खूप चांगल्या आहेत, एक गडी तरी बाद झाला असला तरी। आणि 3 षटकांचा विचार केला तर पहिले 3 षटकांचा खेळ निश्चितच फलंदाजांनी आपल्या नावावरती केलेले आहे। ही 3 षटक निश्चितच गुजरातच्या दिशेने जातील। अप्रतिम अशा प्रकारचं क्रिकेट, एक गडी रवी बाद झाल्यामुळे असं वाटलं होतं की समोरचा संघ पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करेल, परंतु धावा सरासरी खूप चांगली आहे या पहिल्या 3 षटकांमध्ये। जी हाँ, बहुत ही बढ़िया, बहुत ही स्ट्रॉन्ग यहाँ पे नजर आ रही है बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि 46 रन बन चुके हैं। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब आने वाले 3 ओवर में बल्लेबाजों का जरूर यहाँ पे और अच्छी तरीके से और बड़े शॉट खेलने का यहाँ पे तैयारी होगी, इसमें कोई शक नहीं है। अब नए गेंदबाज आए हैं, अबनानी जी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके रोहन खरात। हालांकि ये एक्सपीरियंस में जरूर कमी है और उम्र में भी बहुत ही कमी हमें नजर आ रही है, मगर उनके हाथों में कौशल्य है, कला है और वही गुण की वजह से वो आज ये इतना बड़ा टूर्नामेंट खेल रहे हैं। ये देखिए फिर से एक बार चकमा देने में कामयाब, बल्लेबाज पूरी तरीके से अचंभित हुए। ऑफ स्टंप के बाहर स्लोवर 1 गेंद थी, थोड़ी सी हवा दी थी और हवा में लहराती हुई गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और इतनी अंदर की तरफ आई कि बल्ला और गेंद बिल्कुल संपर्क नहीं हुआ। हालांकि 1 रन जरूर यहां पे बाई के रूप में मिला, मगर गेंदबाज की मैं जितनी तारीफ करूं उतनी कम होगी। जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। गेंद पैड से टकराई थी, अंपायर जी ने लेग बाय का इशारा किया, लेग बाय के रूप में फिर से एक बार यहाँ पे 1 रन जुड़ेगा। देखिए प्रशांत जी, यहाँ पे 1-1 रन और 4-4 रन बहुत मर्तबा यहाँ पे मिले हैं, बाय के रूप में, कभी लेग बाय के रूप में, और ये बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बहुत ही जरूरी अंपायर जी की तरफ से फिर से एक बार यहाँ पे रिव्यू लिया गया है। निश्चित आपण रिव्ह्यू कडे जातोय, जिथे तिसरे अंपायर जे तिसरे पंच आहेत देखील आपल्याला पिक्चर मध्ये पाहायला मिळतील आणि आता लेग बिफोर साठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे। नदीचा उगम छोटा असतो पण आणि गोलंदाजी करणारा जो संघ आपण बघतो अर्थात कांदारी किंग्स संघाकडनं लेग बिफोर साठी, कारण अपील केलं गेलं होतं, पंचांनी ते फारसं उचलून धरलं नाही, म्हणून हा एक जो रिव्ह्यू आहे तो या ठिकाणी घेतला गेला। खूप चांगला चेंडू, म्हणजे आपण या रोहनकडे बघितलं तर त्याची उंची फार नाहीये, शरीरयष्टी भारदस्त नाहीये, परंतु अचूक आणि मिश्रण असणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते।
सुंदर गोलंदाजी, पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलेत आणि दबाव जो आहे ते फलंदाजांमध्ये टाकलेला आहे. आता तिसऱ्या पंचांकडनं काय निर्णय येतो ते पाहूया. मैदानामध्ये हितेंद्र आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर मनसूर ही जोडी जमले. आता एका बाजूला हितेंद्रच्या बॅटमध्ये एक आपलातून षटकार तो 7 धावावरती खेळतोय, तर सूर सापडलाय निश्चितच मनसुरीला. या मागच्या मॅचमध्ये देखील आपलातून कामगिरी त्याने केली होती आघाडीचा फलंदाज म्हणून. आणि आता पंचांचा इशारा होतो नॉट आउट. निश्चित गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं कांधारी किंग्सकडनं हा या ठिकाणी रिव्ह्यू घेतला होता, त्यामुळे ते रिव्ह्यू लॉस करतात. आपण ते दृश्य देखील पाहू शकता. इम्पॅक्ट बघितलं जाईल, थोडा ऑफ टर्मच्या बाहेर आहे आणि मिसिंग ऑफ टर्म, आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी फलंदाज वाचलेला आहे. चांगला चेंडू होता, चेंडूमध्ये प्रश्न नाहीये, इम्पॅक्ट आउट ऑफ द ऑफ टर्म होता म्हणून या ठिकाणी बॅट्समनच्या फेवरनं जातोय हा निर्णय. अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं फिर से एक बार बताता चलूं, ये मैच एलके स्टार गुजरात बनाम कंधारी किंग्स इन दोनों टीमों के बीच जारी है और टॉस जीतने के बाद कंधारी टीम ने पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है. जी हां, इस मरतबा अक्रॉस द लाइन खेला मगर फील्डर तैनात किए गए थे और सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और ये दूसरा झटका लगता हुआ. अतिशय महत्वाची विकेट आहे. टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफ्टनच्या बाहेर जाणारा चेंडू तर धीम्या गतीचा ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवानं तो या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर जात नाही, सरळ हातामध्ये जातोय. दुसरं यश कांधारी किंग्स संघाला मिळतंय. एलके स्टार गुजरातच्या संघाचा विचार केला तर दुसरा धक्का त्यांना लागतोय. अतिशय महत्वाचं यश असेल इथे. हितेंद्र त्याला थोडासा सुरू सापडला होता, त्यानंतर 2 चेंडू डॉट केले होते, प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात तो बाद होतोय. यहाँ पे रोहन खरात की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि उन्होंने पहले ही 2 गेंदें हालांकि बिंदी की है और उसके बाद तीसरे गेंद के ऊपर बल्लेबाज को प्रेशर में डालने के बाद ऊपर से खेलने के लिए आमंत्रित भी किया था और बल्लेबाज उस जाल में पूरी तरीके से फंस गए और डीप मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच यहाँ पे लपका हुआ हम सभी ने देखा. और एक बल्लेबाज यहाँ पे मैदान से बाहर आने के बाद उनकी जगह नए बल्लेबाज हम देख सकते हैं मैदान में शिरकत करते हुए. आता जर बघितलं तर यासिनभाई चेंडू चौथ्या पाचव्या स्टंपच्या अजूनही बाहेर जाणारा चेंडू होता, गती नव्हती आणि त्यामुळे ज्या वेळेला टॉप ऑफ द बॉल जाऊन आपण एक मोठा फटका खेळत असतो तो जर फसला तर तो हातामध्ये जातो. ते दृश्य आपल्याला बघायला मिळालं. या तरुण खेळाडूकडे गोलंदाजाकडे प्रचंड प्रगल्भता आहे, अनुभव नाहीये ही बरोबर आहे, परंतु तरी सुद्धा मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची त्याला संधी सातत्याने मिळते, त्यामध्ये तो आता या ठिकाणी निश्चितच उभारी घेतोय. ही एक महत्वाची गोष्ट असेल. अतिशय यंग असलेला खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला आता गुजरात संघाकडनं फलंदाजी करण्याकरता दिलीप याच्यावरती नजर असते. चौथ्या क्रम मधल्या फळीतले फलंदाज आता फलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. रोहन ने अपने दिल और दिमाग की तैयारी देखी है किस तरह से की होगी, क्योंकि विकी भोईर और अंगद पाटिल जैसे गेंदबाजों को यहाँ पे मार पड़ रही है, वो खर्चीले साबित हो रहे हैं, मगर एक नव युवक रोहन खरात ने कमाल कर दिया है. अभी तक एक भी रन के गेंदबाजी के ऊपर नहीं आई है. फिर से एक बार हवा में गेंद आसमान में और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू बैक मैदान से बाहर चले जाएंगे. अतिशय सुंदर अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, थोडा ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू होता आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटमध्ये बरोबर येत नाहीये, इष्टक बॉलला मात्र कुठल्या प्रकारची चूक होत नाही. अतिशय सुंदर झेल टिपला गेलाय. पर कहते हैं ना कि एक बार फिर जो कद छोटा हो एक बार फिर वो परेशान नहीं है, कहानी बड़ी होनी चाहिए. अतिशय सुंदर, म्हणजे त्याच्याकडे मी पगाशी पण म्हणालोय शरीरयष्टी भारत असतं नाहीये, पुन्हा एकदा बोला उंची मोठी नाहीये, परंतु आता 2 गडी तो बाद करतोय आणि हॅट्रिक ऑन आहे. म्हणजे इतिहासाच्या पानावरती जर या क्रिकेटच्या पटलावरती या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेमध्ये जर हॅट्रिकची अनेक या ठिकाणी गोलंदाजी करताना पूर्ण करू शकले असले तर आता तशाच प्रकारची स्थिती या ठिकाणी निश्चितच गोलंदाज रोहनसाठी तयार झालेली आहे. इथे तो हॅट्रिक जर घेतला तर त्याचा आणखी बोलबाला होऊ शकतो. फलंदाजांवरती प्रचंड दडपण असणार आहे. कंधारी किंग्स में देखिए किंग्स शामिल है और ये यहाँ पे साबित करते हुए कि वही किंग है इस मर्तबा. देखिए शायद हमने तारीफ की और अंपायर यहाँ पे नजर लग गई. ऑप्शन के बहुत ही बाहर जाने वाली गेंद थी, अंपायर जी ने हमारी तरफ रुख किया और इशारा कर दिया वाइट का. हालांकि देखिए विकेट कीपर सहमत नहीं है और ये जी हाँ यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम के पास अब रिव्यू बचा नहीं है. जो भी ऑन फील्ड अंपायर का निर्णय होगा वो सर आंखों पर और आपको मानना होगा. मगर विकेट कीपर आनंद कुछ बातचीत करते हुए अंपायर जी से. और प्रशांत जी ये जो अंपायर जी और खिलाड़ी इनका जो एक रिश्ता है वो सास बहू की तरह होता है. जिस तरह से सास और बहू का कभी भी नहीं पटता उस तरह से यहाँ पे हमने देखा कि अंपायर जी और खिलाड़ियों का कभी भी नहीं पटता. निश्चित मात्र यावरती पुन्हा एकदा चर्चा होईल.
यावेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळला, चेंडू जातोय कोयलेच्या दिशेने, स्वीप केलेला फटका चांगला पद्धतीने चेंडू जाईल सीमा पार, येतोय षटकार. निसार मंसुरी अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये करतोय. तर आतापर्यंत त्याने जर बघितलं 30 धाबा कुठल्या आहेत, 10 चेंडू तो समोर जातोय, 55 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौकार येतोय, पंच पुन्हा एकदा इशारा करतात. स्वीपचा अतिशय देखणा फटका, टायमिंग चांगलं होतं, थोडं ऑफ्टमच्या बाहेर गेला, चेंडूपर्यंत पोहोचला आणि खूप सुंदर पद्धतीनं अतिशय चांगला आणि तंत्रशुद्ध फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो निश्चितच निसार मंसुरी यांच्याकडून. मैंने अभी भी कहा था कि निसार का मतलब होता है डराने वाला. सही मायनों में वो डरा रहे हैं. 3 छक्के और 2 चौकों की बदौलत यहाँ पे अपनी पारी को सजा रहे हैं और अपनी टीम को एक संभाला दे रहे हैं. लाजवाब बल्लेबाजी निसार मंसूरी द्वारा देखने को मिल रही है. हालांकि रोहन खरात पूरी तरीके से उन पर हावी हुए थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हो रहा था. हैट्रिक की दहलीज पर थे, हैट्रिक की कगार पर थे, मगर उसी वक्त बिना झिझक उन्होंने फिर से एक बार अपना फेवरेट शॉट खेला और 4 रन बटोरे. जी हां, इस मर्तबा कमाल का स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, प्योर क्रिकेटिंग शॉट, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये शॉट, डीप कवर, सीमा रेखा के बाहर, गेंद 6 रनों के लिए. कडक शॉट आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षकांना निश्चितच आता फ्रंट फुटवरती खेळलेला एक दर्जेदार फटका. आपण बॉडीचा बॅलन्स बघितलाय, चेंडू बॅटच्या मधोमध लागतोय आणि त्यानंतर टक असा आवाज येतोय. ज्यावेळेला टक असा आवाज आला त्यावेळेसच त्या चेंडूवरती 6 धाबांची मोहर या ठिकाणी चिकटवली गेली होती, लिहिली गेली होती. एकूणच बघितलं तर 11 चेंडूमध्ये 34 धाबांची अतिशय धुव्वाधार इनिंग आपण निसर्गकडनं पाहतोय. 59 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. एक बार फिर मैं आपकी तरफ आऊंगा क्योंकि गुजरात की टीम के अंदर ही है, तो उनको भी समझ में आना चाहिए कि यहाँ स्कोर कितना बना है. अभी यहाँ क्या खेल, 4 ओवर का खेल समाप्त हुआ है. 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 59 रन, 59 रन ऑन स्कोर बोर्ड. रोहन खरात की मैं फिर भी तारीफ करूंगा क्योंकि रोहन खरात ने इस ओवर में किफायती गेंदबाजी की है. क्योंकि बल्लेबाजों के लिए नंदनवन जो ये मैदान और पिच कहा जाता है, उस पिच पर 11 रन देना यानी इतना महंगा ये ओवर नहीं कहा जाएगा. तकरीबन 4 गेंदें उन्होंने बिंदी की है. निश्चितच चांगली गोलंदाजी केले, परंतु ज्या वेळेला तुम्ही सुरुवात खूप चांगली केली होती, म्हणजे पहिल्यांदा कुठल्या प्रकारचे मोठे फटके मारण्यामध्ये यश मिळालं. 2 चेंडूवरती खरपूस समाचार घेण्यात आला. एक स्वीपचा अतिशय नेतृत्व फटका, त्यानंतर फ्रंटफुटवरती एक अप्रतिम म्हणजे कॉपीबुक स्टँडमध्ये खेळलेला फटका होता. यामुळे या षटकात आले 11 धाबा, 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आफ्टर 4 ओव्हर नाव स्कोर 59. धावफलकावरती बघितलं तर 59 धाबा आपण पाहतो आहे. गोलंदाजी मार्क वरती आता पाहूया. गोलंदाजी निश्चितच अनिकेत गोलंदाजी मार्क वरती येतोय. हे दोन्ही फलंदाज, एका बाजूला योगेश त्याला सूर सापडतो का ते बघणं फार गरजेचं आहे. 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आलाय, तर दुसऱ्या बाजूला निसारचा विचार केला तर अप्रतिम कामगिरी करतोय मंसुरी. या ठिकाणी निश्चितच त्याची बॅट तळपते आहे. प्रकाश झोतातली ही एक अतिशय प्रतीक्षेची स्पर्धा आपण पाहतो आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल. अनिकेत राऊत या पहिल्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतो ते पाहणं देखील उत्सुकतेचा विषय असेल. यावेळेला चांगला चेंडू छान खेळलाय, थोडा ऑफच्या बाहेरचा होता, चेंडू जातोय तो बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत पकडतोय पुन्हा एकदा गोलंदाजाकडे देईल तोपर्यंत एकेरी धाव. आणि यासिरभाई या ठिकाणी अनिकेत सारखा गोलंदाज जो पालघरला बिलॉंग करतो. मी चॅम्पियन ट्रॉफीला 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. कृष्ण सातपुते सारखी खेळाडू त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेला आणखीन त्याच्याबरोबर गोल होता, त्याचं नाव मी नंतर सांगेल. परंतु हा जो गोलंदाज आहे त्यांनी त्या 3 गडी बाद केले होते आणि खूप रंग भरला होता चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. तोच खेळाडू मैदानामध्ये अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहणार आहोत. योगेश आणि मंसुरी ही जोडी मैदानामध्ये आता कशा प्रकारे तग धरते ते पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज आहे. फाईन लेग आणि त्यानंतर आपण बघतोय एक फ्लाइंग स्लीप, गली आहे, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. आता थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. भूषण आपल्या क्षेत्ररक्षकांना निश्चितच जो गलीचा क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लीप मध्ये जातोय, जो फ्लाइंग स्लीपचा क्षेत्ररक्षक आहे तो जातोय फाईन लेगला, तिथून आणखी एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. या ठिकाणी जर बघितलं तर योगेशला थांबवण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र आणखी एका विकेटच्या प्रतीक्षेत असेल कंधारी किंग्स. आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटवरती येत नाहीये, चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेनं. पंचांचा इशारा काय येतो पाहूया. बहुधा या ठिकाणी लेग बायचा इशारा येईल, कारण इथे फुटवर्क नव्हता.
तसीरभाई ज्यावेळेला आपण ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला त्या फुटबॉल चेंडूवरती येत नाहीये आणि त्यामुळे बॅटवरती चेंडू येत नाही, पायाला आदळतोय आणि फाईन लेगच्या दिशेने जातोय. और ये नज़ारा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हमने ऋषभ पंत के जरिए से बहुत मर्तबा देखा है. कभी उनके हाथों से बल्ले से हाथ फिसलता है तो कभी खड़े खड़े वो शॉट खेला करते हैं, पैरों की मूवमेंट बिल्कुल नहीं. इसके पहले वीरेंद्र सहवाग यही नज़ारा दिखाते थे. या बेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जातोय आणि आता बघूया काय करते. एकेरी धाव मिळणार आहे. एकेरी धाब्याने धावसंख्या आता वाढते. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना एकूण धावसंख्या आहे ती 62 धावा, 62. एक चांगला मॅच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. प्रहार समाजसेवी संघटना प्रेझेंट प्रहार चषक 2021 आणि मायानगरी मधली या मुंबापुरीतली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्याचा आनंद या ठिकाणी प्रेक्षक घेत आहेत. यावेळेला मोठा फटका बघूया काय करतात. चेंडू मला टसीमा पार जाईल का. अतिशय उत्तुंग असा षटकार येतो की काय पाहूया. यावेळेला पुन्हा एकदा चांगलं अतिशय दर्जेदार दमदार षटकार, खूप चांगली कामगिरी. म्हणजे ज्याच्या वेळेला पुढे टाकला चेंडू ओव्हरपिच चेंडू आलाय त्या वेळेला मात्र स्टँडर्ड डिलिव्हर अप्रतिम फटकेबाजी मैदानामध्ये 68 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता हमला म्हणजे ज्याला म्हणतात की हल्ला या ठिकाणी केला जातो. निश्चितच अनिकेत राऊत वरती खेळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा असेल ती बॅट्समन मंसुरी. आणखीन एक चांगला फटका. क्या बल्लेबाजी करे, बहुत ही बेहतरीन जबरदस्त बल्लेबाजी. ऐसा लग रहा है कि कोल्ड ड्रिंक में स्ट्रॉ एक बार फिर डाल के वो स्ट्रॉ एक बार फिर वो कोल्ड ड्रिंक पी रहे. एफर्टलेस मक्कन बल्लेबाजी, अतिशय सुंदर बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना असंच पाहिजे. आता हे नेत्रदीपक फटके आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळेला खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आता यॉर्कर टाकण्याचा ज्यावेळेस प्रयत्न होतो त्या दोन गोष्टी होतात. एक तर यॉर्कर फसला तर फुल टॉस किंवा ओव्हर पिच आणि तीच दृश्य आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजीमध्ये आता सूर हरवला होतो मैदानामध्ये अफलातून फलंदाजी. आणखीन एकदा तुम्ही म्हणजे जो फटका बघाल तो वारंवार बघू शकता अशा प्रकारचा फटका होता. चेंडू पायावरती आहे. अनिकेत राऊत पूर्णपणे रंगात नाही हे त्याचं लक्षण त्या ठिकाणी दिसतं. तर दुसऱ्या बाजूला पूर्णपणे जर बघितलं तर बॅट मंसुरीची तळपते मैदानामध्ये. प्रकाश होता मधल्या सामन्यात सूर्यप्रकाश जरी नसला तरी ह्या प्रकाशामध्ये मैदानामध्ये निश्चित बॅट तळपते ती मंसुरी. अप्रतिम कामगिरी, अप्रतिम फलंदाजी. धावफलक बघितलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 73 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि एलके स्टार गुजरातचा जो संघ आहे तो यासिरभाई अप्रतिम दर्जेदार कामगिरी करतोय. देखिए प्रशांत सर, विराट कोहली जब खेलते हैं तो देखते देखते 50 रन कब होते हैं पता भी नहीं चलता. और उसी तरह से निसार मंसूरी की ये पारी है. अब तक 45 रन उन्होंने देखते देखते हमारे सामने बनाए, पता भी नहीं चला कब वो 45 रन तक पहुंचे हैं. मात्र 5 रन से दूर है अर्धशतक से. इस प्रतियोगिता में 2 अर्धशतक हमने देखे. सुमित ढेकले के बल्ले से 3 अर्धशतक हमने देखे हैं. कल सुमित ढेकले के बल्ले से 1 अर्धशतक और उसी के साथ थॉमस डायस ने भी कल अर्धशतक अपने नाम किया था और रविराज आयरे के बल्ले से 1 अर्धशतक हमने देखा था. और यहाँ पे उसी सूची में जाने की तैयारी है बल्लेबाज निसार मंसूरी की. आणि आता बघितलं तर आपण 6 षटकांचा सामना बघतो. 20 षटकांचे सामने असतात. स्ट्राईक रेट बघितला जातो. तुम्ही कोणत्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करता. आता चांगलं स्ट्राईक रेट आपल्याला बघायला मिळतंय. 15 चेंडू 35 धावा कुठल्या आहेत त्यामध्ये अप्रतिम फ्रंट फुटवरती फलंदाजी करतोय. ब्लिक्सचे फटके त्यांना खेळलेले आहेत. एकूण बघितलं व्ही मध्ये त्यानं फलंदाजी केलेली आहे. ज्या ज्या वेळेला खराब चेंडू आले त्या चेंडूवरती गोलंदाजावरती तो तुटून पडलाय आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार त्याने घेतलेला आहे. निर्णायक षटकाचा यावेळेला ऑफ्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू पंच दोन्ही एक फैलावतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे. धावफलकावरती एकूण धावसंख्या निश्चित वाढणार आहे. 6व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. धावफलक दाबा त्या 74 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नाही 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 यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळला जातो. चेंडूला पाहिलं देखील जात नाहीये. 5व्या 6व्या स्टंपवरती चेंडू आहे. बॅट जर बघितलं तर स्क्वेअर लेग मिडमिडकीच्या दिशेने येते. त्यामुळे चेंडूला रीड करणं फार गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा तेच गेलेलं आहे परंतु मिस्टन स्ट्रोक आणि यष्टी रक्षकांना झेल सोडलाय. पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणतो परंतु इथं आता यष्टी रक्षकांना कॅच सोडलेला आहे. आता तो किती महागात पडू शकतो ते देखील या ठिकाणी येणारी वेळ सांगणार आहे. 75 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यात काही यश मिळत नाहीये.
आता 46 वरती खेळतोय तो मनसुरी. 17 चेंडूंचा सामोरा जातोय. योगेश खेळतोय 2 वरती. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. करण रणजितचा विचार केला तर 14चा आहे. गुलजी मार्क वरती रोहन. क्षेत्ररक्षण एक थर्डमॅन पॉइंट. उलटा चेंडू छान समाचार घेतला जातो. त्यावेळेला निश्चितच गोलंदाजाचा जो आत्मविश्वास आहे तो दुणवणार नाही. बॅट्समनचा आत्मविश्वास होणार आहे. डावखुऱ्या फलंदाजाचा फुलटो चेंडूवरती अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलका धाबा 79 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा सामना चांगला होणार यात काही शंका नाहीये. करूया बरोबरला मॅच. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा रोहन सज्ज होतोय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे परंतु काय घडते बघूया. या ठिकाणी जर बघितलं तर निश्चितच मनसुरीला धाव आहे परंतु नॉन स्ट्रायकर एंडला तो आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश 6 वरती घेतोय. या षटकात ते 3 चेंडू बाकी आहेत. निसार घेतोय 46 वरती. 17 चेंडू तो समोर जातोय. 2 चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होईल. पुढे सरसाबत बदललेली ते आपल्याला पाहायला मिळालं परंतु चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. तसं काही घडलं नाही. यात अतिशय चांगल्या अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. परंतु यष्टी रक्षकाने मला वाटतं शेवटचा चेंडू असावा वाईट बॉलचा इशारा त्यासाठी आउट नाही केलेला आहे आणि ते दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे मनसुरी नॉन स्ट्रायकर एंडवरतीचा आहे. धावफलका धाबा त्या 80 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. ऑप्टनच्या बाहेरचा चेंडू आहे. कट केला चेंडू जातो तो गॅप मध्ये. पाहूया चेंडू सीमारेखेच्या पार जाईल का. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं. 2 धाबा पूर्ण केल्या. 3री धाव काढण्याचा प्रयत्न असेल. 3री धाव मिळते की बघूया काय होतंय ते. किती धाबा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. शेवटच्या चेंडूवरती जर बघितलं तर 3 धाबा आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर पहिली इनिंग या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा 3 धाबा पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि हे ऑन स्क्रीन देखील दृश्य बघू शकता. एकूण धाबा आहेत 83 आणि जिंकण्यासाठी 84 धाबांचं आव्हान आहे. कुणाला सुटले हाव कोण खाऊन जाणारे भाव. कुठेही जाऊ नका. पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. ज्यावेळेला पुन्हा एकदा निश्चितच आमचे साथी समालोचक जॉईन होतील. 84 धाबांचा पाठलाग करण्याकरता संघ देखील सज्ज असतील. खेळाडू देखील सज्ज असतील. LK स्टार गुजरात आणि कंधारी किंग्स अशी ही लढाई आपल्याला या प्रहार चषकामध्ये पाहायला मिळते आहे. असीम भाई काय म्हणाल. ज्या पद्धतीने 84 धाबा झाले आहेत ही फायटिंग टोटल आहे. यापेक्षा जास्त धाबा झाल्या असत्या की या ठिकाणी गोलंदाजांनी कमबॅक केलेला आहे. जी हाँ, जरूर यहाँ पे ज्यादा से ज्यादा रन हो सकते थे मगर रोहन खरात ने फिर से एक बार काफी प्रभावित मारा किया है. रोहन खरात ने पहले ओवर में 11 रन खर्च किए और इस ओवर में देखिए तकरीबन 3 गेंदें उन्होंने डॉट की. एक चौका जरूर लगा मगर फिर भी उन्होंने इस ओवर में मात्र 8 रन खर्च किए हैं और कुछ हद तक यहाँ पे लगाम जरूर लगा है रनों की संख्या पर. कमाल की गेंदबाजी रोहन खरात की क्योंकि विश्व के सभी नामचीन खिलाड़ी उनके सामने थे और उसके बावजूद बिना डरे बिना घबराए उन्होंने इस तरह की गेंदबाजी की है कि उनकी तारीफ तो बनती है. आपण पाहूया लेखाजोखा ज्या पद्धतीने पहिली इनिंग आणि कशा प्रकारे सुरुवात केली होती LK स्टार गुजरात संघानं. जे प्रेक्षक आता 70-70च्या माध्यमातून आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. रविराज आहेरे जो 9 धाबा करून बाद होते त्याने 7 चेंडू आता तो सामोरा गेला. मनसुरीनं 17 चेंडू 46 धाबा कुठला अतिशय चांगली इनिंग. हिंदी केल्या 7 धाबा 5 चेंडून तो सामोरा जातोय. दिलीपचा विचार केला त्याला खातं खोलता आलं नाही. योगेशने केल्यात 9 धाबा. अप्रतिम इनिंग आपण मनसुरीची पाहिली. अतिशय सुंदर. आपण आता गोलंदाजी देखील पाहणार आहोत कशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे. 84 धाबांचा पाठलाग मैदानामध्ये चेंडूची आवश्यकता. अंगद पाटील 1 ओव्हर टाकले त्याने 17 धाबा या ठिकाणी खर्च केल्यात. अनिकेत राऊतचा विचार केला तर त्याने 13 धाबा खर्च केल्यात. रोहन 2 षटकं आणि 2 षटकामध्ये जर बघितलं तर त्याने 21 धाबा दिल्यात आणि 2 गडी तो बाद करतोय. विकी भोईर 2 षटकं 1 मोहरा गारद करतोय. 24 धाबा. थोडा महागडा ठरतो आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं गौरव अकॅडमीचे डायरेक्टर आदरणीय सुदेश सावंत यांचं आगमन झालेलं आहे. सर आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपलं प्रहार चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे.
यासिन मर्चंट आमच्या बरोबर आहेत. 84 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे काय घडतंय आणि या पहिल्या 2 षटकामध्ये बॅट्समन या ठिकाणी रंग भरतात, हे गोलंदाज या ठिकाणी येऊन अतिशय चमकदार कामगिरी करतात, ही सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती येत आहेत यासिन मर्चंट. देखिए प्रशांत सर, यहाँ पे ये क्रिकेट का खेल बहुत ही अजीबोगरीब खेल है. इसमें किंतु परंतु ये नहीं चलता, मगर किंतु और परंतु के बिना क्रिकेट भी नहीं है. क्रिकेट बहुत ही अविश्वसनीय और अनप्रेडिक्टेबल खेल है. इसमें बताना बहुत ही असंभव के करीब होता है कि कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी. हालांकि अब यहाँ पे एलके स्टार गुजरात बनाम कंधारी किंग्स, यहाँ पे किंग्स कौन बनेगा. पहले बल्लेबाजी करते हुए एलके स्टार गुजरात ने निर्धारित 6 ओवर में 83 रन बनाए और 84 रनों का लक्ष्य यहाँ पे रखा है, जो आसान तो नहीं होगा क्योंकि फ्लड लाइट्स है और दिन का क्रिकेट और रात का क्रिकेट, मैंने जैसे कहा कि जमीन आसमान का फर्क होता है. तो जिस तरह से एलके स्टार गुजरात के बल्लेबाजों ने बल्लेबाजी की है, उन्हीं के नक्शे कदम पर यहाँ पे चलना होगा और उसी तरह की बल्लेबाजी करनी होगी. पावर प्ले का ज्यादा से ज्यादा इस्तेमाल करना होगा, तब जाके यहाँ पे काम बनेगा. क्योंकि ये रनों की औसत देखिए बहुत हाई हमें नजर आती हुई. अतिशय चांगली कामगिरी यापूर्वी जर बघितलं तर कंधारी किंग्स संघाने देखील केलेली आहे आणि आता एलके स्टार गुजरात 84 धावांचं आव्हान कंधारी किंग संघासमोर ठेवले. एलके स्टार गुजरातनं प्रथम फलंदाजी केली, ज्यामध्ये आज मंसूरी चमकला. अप्रतिम कामगिरी, म्हणजे त्याचं शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं. यापूर्वी जे आपण रविराजच्या माध्यमातून पाहिलं तशाच प्रकारची कामगिरी आज मंसूरीने केलेली आहे. आता बॅट्समन देखील मैदानामध्ये जातील कंधारी किंग्स संघाचे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं क्रिकेट आपण गेले 2 दिवस या ठिकाणी बघतो. उद्या 1:30 वाजता या स्पर्धेला 1:30 पहिला चेंडू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रहार समाजसेवी संघटना प्रेझेंट प्रहार चषक 2021 क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया, या निश्चितच गोरेगावच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूयात प्रहार चषक 2021च्या माध्यमातून. निश्चित नौशाद शिकलगार साहेबांच्या माध्यमातून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ते देखील या ठिकाणी उपक्रम राबवला जातो आहे. आपण ते देखील हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये देखील आपण सहभागी व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गौरव अकॅडमीचे डायरेक्टर आदरणीय सुदेश सावंत यांचं आगमन झालेलं आहे. सर, आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम, हम आपका दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं. मैदानामध्ये जाऊया. निश्चितच एक अतिशय चांगल्या प्रकारचं द्वंद्व बॅट आणि बॉल मधलं आपल्याला पाहायला मिळेल. यासिनजी, काय म्हणाल, पहिल्या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीनं आपण पॉवर प्ले लगेच घेतला जाईल की नाही हे नंतर ठरेल, परंतु पॉवर प्लेचं पहिलं षटक किती महत्वाचं असेल? निसार मंसूरी ने अब तक अपने टीम के लिए हालांकि सलामी बल्लेबाज के रूप में आए थे और 46 रनों का योगदान दिया और आखिर तक नॉट आउट रहे. और उसी तरह की एक बल्लेबाज को यहाँ पे पारी खेलनी होगी, तब जाके यहाँ पे काम बनेगा. क्योंकि 84 रन 6 ओवर में बनाना इतना आसान भी नहीं होगा. हालांकि मुश्किल भी नहीं है, क्योंकि हम देख सकते हैं कि ये पिच और ये मैदान बल्लेबाजों के लिए पूरी तरीके से कारगर साबित हो रहा है. कल से हमने यहाँ पे बहुत सारे मैच देखे हैं, बहुत सारे बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की और बड़े स्ट्रोक खेलने में कामयाब भी हुए. और उसी तरह से निसार मंसूरी की तरह अगर किसी एक बल्लेबाज ने बड़ी पारी यहाँ पे खेलने में कामयाबी हासिल की, तो जरूर ये मैच अंतिम ओवर तक, इनफैक्ट मैं तो कहूँगा अंतिम गेंद तक भी चला जा सकता है. जी, मला वाटतं की या मॅच मध्ये भागीदारी तुम्ही 1, 2, 3 जे तुमचे टॉप क्लास बॅट्समन आहेत, फॉर्म मध्ये असलेले बॅट्समन आहेत, ते कशा प्रकारचे कामगिरी करतात? कारण या ठिकाणी मोहिन शिकलगार यांना विनंती करणार आहे. व्यासपीठावरती आपले मान्यवर निश्चितच सुदेश सावंत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. जी आपली परंपरा आहे, जी आपली संस्कृती आहे, पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान व्यासपीठावरती होतोय. गौरव अकॅडमीचे डायरेक्टर सुदेश सावंत यांचा प्रहार चषकाच्या व्यासपीठावरती सन्मान झाला. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं. यासिनजी, मी तुमच्याकडे येतो, कारण पहिली 2 षटकं या मैदानामध्ये काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी यासिनजी येत आहे. धन्यवाद प्रशांत जी. मैं फिर से एक बार हमेशा की तरह सबसे पहले माई बाप जो क्रिकेट के दीवाने हैं उनकी जानकारी के लिए बताता चलूं, क्योंकि अभी भी मैच देखने के लिए कुछ नए प्रेक्षक यहाँ पे जुड़ चुके हैं और यूट्यूब के जरिए से भी बहुत सारे लोग, बहुत सारे क्रिकेट के दीवाने जुड़ चुके हैं. जीतने के लिए 84 रनों की जरूरत पहला ओवर लेके आए हैं दिलीप, और सलामी बल्लेबाज के रूप में किरण और विशाल, इन 2 बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर. स्ट्राइक एंड पर है किरण.
किरण पवार एक नामचीन बल्लेबाज है, हर एक टेनिस क्रिकेट का चहीता और क्रिकेट का दीवाना इस बल्लेबाज को बखूबी जानता है। अनेक मैदान पर, अनेक ग्राउंड्स पर उन्होंने बड़ी बड़ी पारियां खेली है और अपने अनोखे अंदाज के साथ सभी क्रिकेट के दीवानों को जीता है उन्होंने। जो प्रेक्षक, जो क्रिकेट के दीवाने सीमा रेखा के अंदर बैठे हैं, उनसे गुजारिश है मेरी कि वो सीमा रेखा के बाहर चले जाए, क्योंकि मैच शुरू हो रहा है। प्रेक्षकांना विनंती करतो, विशेष करून डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये जे प्रेक्षक आहेत, आपण सुज्ञ आहात, पर्दे आहात म्हणून गर्दी केलेली आहे, तर प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण प्लीज सर्वांनी मागे व्हा, सीमारेखेपासून थोडंसं मागे व्हा, की ज्यामुळे हा खेळ खूप सुंदर पद्धतीने मैदानामध्ये जे शेवटची 6 षटक आजच्या दिवसभरातले ते छान पद्धतीने या ठिकाणी पार पडतील। 84 रनों की जरूरत है। दोनों भी बल्लेबाज क्या सोच कर आए होंगे और उनके कैप्टन ने उन्हें क्या सलाह दी होगी और उसके ऊपर कितना वो अमल करते हैं, ये देखना भी बहुत ही मजेदार होगा। पहली गेंद दिलीप की बाएं हाथ से ओवर द विकेट। ओहो, इस मर्तबा पहली गेंद पर लेग बिफोर द विकेट। अंपायर की उंगलियां आसमान में बुलंद और इसी के साथ यहां पे अंपायर जी ने रिव्यू, बल्लेबाज ने रिव्यू लिया है। अब देखा जाएगा कि सही मायनों में वहां पे क्या हुआ था, क्या लेग बिफोर द विकेट वहां पे आउट होने की संभावना है। यासिनजी, मला वाटतं की चेंडू ज्या पद्धतीने आतमध्ये आलाय, निश्चितच किती वरती येतो, म्हणजे किती उसळी घेतो ते पाहणं फार गरजेचं असेल, ते देखील पाहिलं जाईल। आणि अंपायरिंगच्या बाबतीत जर विचार केला तर कल्याणी घोरपडे, करुणा कोटियन, प्रवीण पाटील, सुशांत मांजरेकर अतिशय अनुभवी पंच आहेत। तिसऱ्या पंचांकडे इशारा आलेला आहे। पहिला चेंडू अचूक आहे, नियंत्रित आहे, लयबद्ध पद्धतीने टाकलाय आणि त्यामुळे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात बॅट्समन पूर्णपणे फसला, म्हणजे तो चेंडू बॅटवरती आला नाही, पायावरती आला। आता तो किती वरती आहे की स्टंपच्या या ठिकाणी समोर आहे, ते देखील बघणं उत्सुकतेचा विषय और इसी से उनकी मानसिकता यहाँ पे झलक रही है कि उनके दिल और दिमाग में क्या छाया हुआ है। पहली गेंद से यहाँ पे बड़े प्रहार करना चाहते हैं, बड़े स्ट्रोक खेलने की चाहत है और इसी वजह से उन्होंने अपने बल्ले को तिरछा किया और अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की। पावर प्ले का खेल यहाँ पे जारी है और इसी वजह से बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे, मगर फंस गए थे। गेंद उनके पैर से टकराई थी। क्या यहाँ पे बीचों बीच पकड़े गए हैं, अब यहाँ पे देखा जा रहा है। अंपायर जी करुणाकरण कोटियन और सुशांत जी मांजरेकर थोड़ा सा जायजा यहाँ पे लेते हुए। आणि आता हृदयाची धडधड देखील वाढलेला, कारण किरण पवारला या टेनिस जगतामध्ये कोण ओळखत नाहीये, एक मोठा दिग्गज खेळाडू आहे, त्यामुळे रिव्ह्यू घेतला गेलेला आहे। अतिशय महत्वाचं हे षटक आहे। पहिला चेंडू आपण बघतोय, ऑन साइड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, जोरदार अपील झालं आणि आता पंचांचा इशारा येतोय नॉट आउट। अंपायर जी ने यहाँ पे नॉट आउट करार दिया है। बाल बच गए हैं यहाँ पे और यहाँ पे रिव्यू सक्सेसफुल होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के जरिए से यहाँ पे ये रिव्यू लिया गया था। आणि यासिनजी म्हणालो होतो की हाईट फॅक्टर बघितला जाईल, पंचाने ते हाईट फॅक्टर बघितलं, वरती आलेला चेंडू आहे, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सुरक्षित आहे, फलंदाज कोणतं नुकसान झालेलं आहे। पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील आणि आता मैदानामध्ये मजा नाही। दुसऱ्या चेंडूवरती काय करते ते देखील पाहूया। मगर दिलीप की मैं सराहना करना चाहूंगा। दिलीप ने जिस तरह से यहाँ पे शुरुआत दी है, इस वजह से गेंदबाज दिलीप का आत्मविश्वास भी यहाँ पे बड़ा होगा और बल्लेबाज अब यहाँ पे मैं कहूँगा कि एक जीवन दान मिला है, एक लाइफ मिला है, उस लाइफ को मद्देनजर रखते हुए यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करेंगे, सीधे बल्ले से खेलना पसंद करेंगे। हालांकि पावर प्ले का खेल है, 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, 30 गज के दायरे को भेदने की कोशिश भी करेंगे, मगर नहीं। फिर से एक बार उसी तरह की खेलने की कोशिश थी, फास्टर वन, बहुत ही तेजी के साथ गेंद गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद उनके शरीर से टकराई। अक्रॉस द लाइन खेलकर स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद। अतिशय सुंदर चेंडू। आता चेंडू रीड करणं फार गरजेचं आहे। नेहमी म्हटलं जातं की चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात, तशा पद्धतीने चेंडू रीड करणं फार गरजेचं आहे। जी हाँ, आखिरकार उन्होंने उछाल कर खेला और बहुत ही शानदार, बहुत ही जबरदस्त, लुभावना और ये अप्रतिम, अद्वितीय ऐसा ये कैच, क्योंकि मिड ऑफ पर फील्डिंग कर रहे थे और उल्टी तरफ वहां पे भागकर उस गेंद का पीछा किया, उस गेंद को चेस किया, अपनी नजरें गड़ाए रखी और आखिरकार गेंद को अपने बाहों में कर दिया, अपने पाले में कर दिया और किरण पवार बैक टू दी पैवेलियन।
चेंडू अप्रतिम होता, कारण ऑफ स्टंपच्या जवळजवळ बघितलं तर चौथ्या स्टंपवरती चेंडू होता, थोडा आतमध्ये आला आणि बॅट बघा कुठे फिरले, बॅट जी आहे ती ऑन साईडला फिरली. चेंडूचं बघितलं तर लेडिंग एज घेतोय आणि जातोय मिड ऑफच्या डोक्यावर पाठी जात असताना अप्रतिम झेल टिपलाय, सुंदर झेल. म्हणजे टायमिंग करता आलं नाहीये, बॉडीचा वेट ट्रान्सफर झाला नाहीये आणि त्यामुळे फलंदाज या ठिकाणी बाद झाला. अतिशय सुंदर सुरुवात दिलीप कंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दिलीप ने इतनी शुरुआत जबरदस्त दी है कि देखते ही बनता है. पहले 3 गेंदों में बिना रन खर्च किए किरण पवार जैसे बल्लेबाज को चलता किया. किरण पवार आउट होने के बाद नए बल्लेबाज वन डाउन पोजीशन पे भूषण पाटिल भी एक नामचीन बल्लेबाज है और उनका नाम बहुत ही इज्जत से लिया जाता है टेनिस क्रिकेट के दुनिया में. नॉन स्ट्राइक एंड पर, जबकि स्ट्राइक एंड पर सलामी बल्लेबाज विशाल. याची भूषणच्या मडगटात भरपूर ताकद आहे, त्यामुळे बघूया या मॅच मध्ये तो कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. इथे एक चांगली इनिंग येणं फार गरजेचं आहे. सुरुवात अतिशय खराब झाली. फिर से एक बार बैठक शॉट खेलने की कोशिश थी बल्लेबाज विशाल की, मगर फिर से एक बार गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा. क्या कमाल की गेंदबाजी हो रही है. 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहां पे इस तरह की गेंदबाजी सराहना करनी होगी. क्या सोचकर और किस तरह से रणनीति की गेंदबाजी हो रही है. जी हां, इस मर्तबा जड़ में डालने का प्रयास था, काफी हद तक सफल रहे, मगर मिड ऑफ में खराब फील्डिंग का प्रदर्शन और इसी के साथ गेंद दनाती हुई निकल गई मिड ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. आता जर बघितलं तर टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, फुलटॉस चेंडू होता, सुंदर पद्धतीने या चेंडूवरती तुटून पडले फलंदाज आणि मिडऑफच्या दिशेने तो क्षेत्ररक्षक त्याला चकमक चेंडू जातोय सीमारेखा पार. अतिशय महत्वाचा आहे, पहिला गडी बाद झालाय आणि यासीन त्यानंतर मात्र एक मोठा चौकार येतोय. अतिशय महत्वाचा फटका आहे, यामुळे थोडासा आत्मविश्वास बॅट्समनचा वाढणार आहे. स्कोरबोर्ड पर पहली बार रन लगते हुए और बैक टू बैक ये थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया और लाजवाब पुल शॉट हमें देखने को मिला. गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर फिर से एक बार 4 रनों के लिए. आता काय घडले मैदानामध्ये, डाव्या यष्टीवर चेंडू होता, बॅट्समन सफल झाला होता, अतिशय सुंदर पद्धतीने यावेळेला पायावरती असलेला चेंडू आहे, त्या पायावरती असलेल्या चेंडूवरती आणखीन एक आक्रमक फटका बॅट्समन कडून. विशालची बॅट मैदानामध्ये तळपते. पहिले 4 चेंडूंचा विचार केला तर दिलीपनं आपल्यातून गोलंदाजी केली, परंतु 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 2 चेंडूवरती आक्रमण झालंय. एक सरळ बॅटने खेळलेला फटका आणि त्यानंतर चुकीला माफी नाहीये. ज्या वेळेला तुम्ही पायावरती चेंडू टाकणार त्या वेळेला फलंदाज मोठे फटके खेळणार हे सांगण्याची गरज नाहीये. एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळतो आहे. LK स्टार गुजरात आणि कंधारी किंग्स या 2 मातबर संघात ही लढाई आहे, बॅटल आहे. बॅट आणि बॉल मधलं 2 मैदानामध्ये रंगलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळाचा विचार केला तर एक गडी अतिशय महत्वाचं म्हणजे एक गडी किरण सारखा मोरा गारद करण्यामध्ये यश आलं होतं, परंतु विशालनं पुन्हा एकदा डाव सावरलाय. हर ओवर में 14 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं और पहले ओवर में मात्र 8 रन खर्च किए हैं. ये काफी नहीं होगा. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद होने के बावजूद अगर 8 रन खर्च हुए हैं तो जरूर ये मैच थोड़ा सा जरूर गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में झुका हुआ है, ये हमें कहना होगा. 14 का औसत हर ओवर में यानी 14 रन बनाना इतना आसान भी नहीं है. बल्लेबाजों के ऊपर ज्यादा प्रेशर होगा गेंदबाजों के मुकाबले में. 84 धावांचा पाठलाग मैदानामध्ये होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजी मारपरती राजेश अतिशय महत्वाचा खेळ आहे. या राजेशचा जर विचार केला तर याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. उपमाचा एक्का मी सातत्याने म्हणतोय, स्ट्राईक करणारा गोलंदाज आहे. राजेश शबनानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. पहले ओवर में मात्र 8 रन बने हैं. उनका सामना करेंगे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं पहली मर्तबा भूषण हमारी तरफ से हमसे दूर वाली छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार है राजेश बनिया. क्रिकेट के दीवाने देखिए अभी भी आस लगाए बैठे हैं कि यह मैच बहुत ही रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा, कांटे की टक्कर होगी और इसी वजह से बड़ी तादाद में यहां पे क्रिकेट के दीवाने दिखाई दे रहे हैं. जी हां, इस मर्तबा जड़ में डालने का प्रयास था, उसे सीधे बल्ले से खेला भूषण ने. कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद सीधा फील्डर के हाथों में और 1 रन का इजाफा. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 9 रन स्कोरबोर्ड पर लग चुकी है. 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर. जीतने के लिए निर्धारित 6 ओवर में 84 रनों की जरूरत. अतिशय महत्वाचा खेळ. विशेष करून आज भूषणची बॅट तळपते की नाही ती 2012ला नवी मुंबईमध्ये सर्वात फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. सर्वात जास्त अर्धशतक ज्याच्या नावावरती होती तोच खेळाडू मैदानामध्ये.
आणि 2012-2013 मध्ये जर बघत त्या मोसमामध्ये त्यांनी चांगली कामगिरी तसाच प्रकारचा फॉर्म परत येतो की नाही, त्याच फॉर्म मध्ये तो खेळाडू येतो की नाही ते पाहणं या ठिकाणी इंटरेस्टिंग असेल. राजेश बनिया ने बहुत ही शुरुआत अच्छी दी है. अपने पहले जो संग सहकारी है, जो गेंदबाज है, उनके ही नक्शे कदम पर यहाँ पे गेंदबाजी हो रही है. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इस मरतबा अजीब व गरीब अंदाज के साथ अपने ही स्टाइल के साथ खेला हुआ इसे शॉट. हेलीकॉप्टर हमें इसे कहना होगा या नहीं कहना होगा, मगर अपना दाहिना पैर हवा में उछालकर जिस अंदाज के साथ यहाँ पे शॉट खेला, जो भी हो यहाँ पे 6 रन बटोरे और ये बहुत ही जरूरी था बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, उनके आत्मविश्वास के लिए. विशाल के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का. इसके पहले उन्होंने 2 चौके लगाए हैं. कुल मिला के 15 रन 4 गेंदें मात्र उन्होंने खेली है और 15 रन जुटा लिए है. जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया मगर डीप में फील्डर तैनात ने सीधा फील्डर को ढूंढ लिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे. निश्चितच मैदानामध्ये एक चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला ऑप्टमच्या खूपच बाहेर म्हणजे शरीरापासून खूपच दूर असलेला चेंडू आहे. एकदम एक मोठा फरार करण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जातो आहे. पराभव खेळाडू करतात भरपूर सारी आणि प्रहार चषक 2021 जिंकण्याची झाली तयारी. 1 तेरी 1 मेरी मैदानामध्ये एक षटकार आला आणि त्यानंतर बघितलं तर विकेट आलेला आहे. तर पहिला चेंडू हेलिकॉप्टर खूप चांगल्या पद्धतीने उडवलं होतं आकाशामध्ये आणि ते प्रेक्षकात देखील लँड झालं. मात्र दुसरा चेंडू ज्यावेळेस खेळला ना तेव्हा ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. यावेळेला चेंडू जरी सिंगल काढली असती दुसऱ्या एंडला जर बघितलं, भूषण सारखा खेळाडू आहे त्याला संधी देणं फार गरजेचं, तसं नाही घडलं आणि प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी आणि कमबॅक करतो गोलंदाज. किरण और विशाल आउट होने के बाद भूषण का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज बंटी नॉन स्ट्राइक के एंड पर जाते हुए इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी. यहां से मैच को जिताना, उनकी जो नैया भंवर में फंस रही है उसे साहिल पर लगाना होगा और उसके लिए पुरजोर कोशिश करनी होगी और मनोबल आत्मविश्वास यहां पे ऊंचा उठाना होगा. और हम कर सकते हैं, वी कैन, वी डू इट. हम कर सकते हैं, ये आत्मविश्वास के साथ अगर बल्लेबाजी करेंगे तो जरूर ये मैच अंतिम क्षणों पर और अंतिम गेंद तक चली जाएगी. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. मी याच बॅट्समनला स्क्वेअर कट करताना पाहिलंय, मी याच बॅट्समनला कव्हर ड्राईव्ह करताना पाहिलंय. परंतु गेल्या 4-5 वर्षामध्ये भूषणचा प्रचार केला तर ऑन साइडला जास्त बॅटिंग करतोय. परंतु थोडासा वेळ घेणं फार गरजेचं आहे. विकेट गेलेल्या 6 षटकांचा सामना आहे. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी अप्रतिम होते. म्हणजे एक मोठा फटका आला त्यानंतर देखील बघितलं डोकं शांत ठेवलंय आणि अचूक लयबद्ध गोलंदाजी मैदानामध्ये. आणखीन एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू डाव्या एष्टीवरचा पंच पुन्हा एकदा दोन्ही हात फैलावता येतं आणि एक धाव म्हणजे मिस्टर एस्टोच्या रूपाने एक धाव मिळते आहे. संघर्ष 3 प्रकारचा असतो. एक जीवन जगण्याकरता, दुसरा संघर्ष आहे तो म्हणजे स्वतःचे या ठिकाणी नाव करण्याकरता, तिसरा संघर्ष नाव केलंय परंतु ते मेंटेन ठेवायचं आहे. आता संघर्ष भूषणचा कुठला 3ऱ्या प्रकारचा संघर्ष मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्ट्राइक एंड पर भूषण फिर से एक बार खेलने के लिए तैयार है. राजेश बनिया, जी हां, इस मर्तबा लेग स्टंप को छोड़कर गेंद चली जा रही है और अंपायर जी की तरफ से इशारा व्हाइट का. व्हाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जरूर मिलेगा. एक अतिरिक्त रन यहां पे जैसे जैसे मिलेगा वैसे वैसे जो एक मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर स्वाभाविक रूप से आया है वो यहां पे रिलीज होता हुआ नजर आएगा. एक रन बहुत ही कीमती होता है और इस क्रूशल मोमेंट पर अगर इस तरह की गेंदबाजी होगी तो जरूर यहां पे बल्लेबाज सेट होंगे. राजेश बनिया को गलती को दुरुस्त करना होगा. फिर से एक बार लयबद्ध यहां पे गेंदबाजी करनी होगी. सही लंबाई और सही दिशा के साथ गेंदबाजी करनी होगी. मगर इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर ओवर पिच गेंद उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला. डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर दनाती हुई निकल गई गेंद. फिर से एक बार 4 रनों के लिए. आणि आता हा पुराना रंग म्हणजे त्याला जुना रंग म्हणतो ना तो तशा प्रकारचा भूषणचा रंग ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि एक पाय थोडासा हवेत घेतला आणि त्यानंतर चेंडू पॉइंटच्या दिशेने तडकावलाय. तर चौकारनिशी निश्चितच आत्मविश्वास थोडासा वाढला असेल. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजूचं हे षटक जर बघितलं तर एक षटकार आलाय आणि त्यानंतर आणखीन एक चौकार येतो. पुन्हा एकदा धावसंख्येला आकार आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती 21.
गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे तो राजेश अतिशय महत्वाचं षटक मैदानामध्ये टाकतोय. राजेश बनिया जरूर यहाँ पे थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं. डीप पॉइंट में एक फील्डर तैनात है, उन्हें शायद थोड़ा सा नजदीक बुलाने की कोशिश कर रहे हैं. बिहाइंड द विकेट हमें 3 फील्डर नजर आ रहे हैं. शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, उसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग भी नजर आता हुआ. इस मर्तबा जड़ में डालने की कोशिश की थी, काफी हद तक सफल भी रहे थे. बल्लेबाज भूषण को मजबूरन कारपेट के सहारे उसे खेलना पड़ा. गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और एक के अलावा फिर से एक बार यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा. एक एक रन बनाकर यहाँ पे काम नहीं बनेगा. यहाँ पे एक एक रन और 2 रन के साथ चौके और छक्कों की बारिश भी करनी होगी. और जब यहाँ पे बीच बीच में बड़े शॉट आएंगे तो ही यहाँ पे जीतने की उम्मीद यहाँ पे जिंदा होगी. निश्चित अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. चलता रहूंगा पद पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड या ठिकाणी सातत्यानं चालत ठेवणं फार गरजेचं आहे, चालवणं फार गरजेचं आहे. आणि आता मला वाटतं की भूषणची जी बॅट तळपायला लागलेली आहे तो अतिशय धोकादायक फलंदाज निश्चित आहे तो गुजरात संघासाठी. कांधारी किंग्ससाठी या ठिकाणी भूषणचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे. या षटकात विचार केला तर राजाचं चांगली गोलंदाजी केली, परंतु 2 चेंडू खराब टाकले. ते 2 चेंडू खराब टाकले, त्यावरती खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे. आपण ही जी स्पर्धा एक मानाची पद्धतीची स्पर्धा आहे. प्रहार चषक 2021 या ठिकाणी पाहतोय. 70-70च्या माध्यमातून चेंडू शिल्लक असतील इथे जर बघितलं तर अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान आहे. मैदानामध्ये आपल्याला संघर्ष बघायला मिळेल, कारण ज्या पद्धतीने यासिनबाई हा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचा इशारा पंचांचा या ठिकाणी केला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग पावलं किंवा पॉवर प्लेचा इशारा मैदानात झाला आहे. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती जात आहेत आणि या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी दोन्ही बाजूने झाली. मॅचचा विचार केला यासिनबाई दोन्ही बाजूने सामना 24 चेंडू 62 गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे बँक बॅलन्स आहे. आता दुसऱ्या बाजूला बघितलं तर एकूण गडी किती बाद झाले ते देखील बघणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं 2 गडी बाद झालेत, म्हणजे गाडी जर तुम्हाला लांबपर्यंत न्यायची, लांब पल्ल्यापर्यंत न्यायची तर तुमच्या गाडीत पेट्रोल पाहिजे. तुम्हाला इथे लांबपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला विकेट वाचवणं फार गरजेचं आहे. विकेट वाचवलेले आहेत. उरलेल्या 24 चेंडूमध्ये एखाद्या बॅट्समॅनने जर शेवटपर्यंत तग जरूर राहिला तर सामना खूप रंगतदार होईल. तकरीबन 15.50 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे. अब जो एक औसत है वो धीरे धीरे यहाँ पे बढ़ता हुआ नजर आ रहा है. बहुत ही मुश्किल तो होगा मगर नामुमकिन बिल्कुल नहीं है, क्योंकि यह क्रिकेट की दुनिया में टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट या अंतर्राष्ट्रीय क्रिकेट, हमने अक्सर ऐसे मैच देखे हैं कि क्रिकेट से भरोसा उठ चुका है. कब क्या होगा, कैसे होगा. जैसे मैंने याद दिलाया था कि सुधागढ़ पाली में हमने देखा था कि 6 गेंदों में 31 रनों की जरूरत थी, तब वो 31 रन भी बन चुके थे. यावेळेला कोलबर्ट टाकलेला चेंडू थोडासा खाली राहतोय. जोरदार अपील, पंचांनी ते अपील उचलून धरले आणि भूषण पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नात निश्चितच या ठिकाणी यश मिळते ते गोलंदाजाला. तिसऱ्या षटकातला हा चेंडू होता. गोलंदाजी मार्कवरती जर बघितलं तर प्रदीप अतिशय महत्वाचा षटक आणि पहिल्या चेंडूवरती तो ब्रेक थ्रू देतोय आपल्या संघासाठी आणि ही महत्वाची गोष्ट आहे. भूषण आता जर बघितलं तर यावेळेला त्याने 2 फटके चांगले खेळले होते, त्यावेळेस वाटलं होतं गाडी रुळावर आले, परंतु पुन्हा एकदा क्रीज मध्ये जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. प्रदीप या मॅच मध्ये पुन्हा एकदा जान टाकतोय. प्रदीप का जो एक्शन है वो जरूर मलिंगा की तरह है, मगर सिर्फ एक्शन ही नहीं, उन्हीं की तरह मैं गेंदबाजी भी कर सकता हूं, ये बताने की उनकी कोशिश, और ये कोशिश कामयाब होती हुई. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है प्रदीप ने और शानदार शुरुआत दी है, और ये जरूरी था उनकी टीम के लिए. मगर देखिए बल्लेबाजी करने वाली टीम के नजरिए से अगर सोचा जाए तो यहाँ पे उनकी खस्ता हालत, बहुत ही बुरी हालत होती हुई, क्योंकि रनों की दरकार है और रनों का अकाल यहाँ पे पड़ता हुआ. रनों की संख्या में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, मात्र 22 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और तीसरा ओवर प्रगति पर. अब तक 3 विकेट उन्होंने खोए हैं और इस बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आस्किंग रन रेट जो आता 13च्या वरती गेलाय, त्यामुळे निश्चितच स्ट्राईक रेट चांगला ठेवणं. आनंद चव्हाण सारखा खेळाडू मैदानामध्ये आहे. या मोसमामध्ये बघितलं खराडी चषकामध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं, म्हणजे ओपनचा मॅच होता, खुल्या गटामधली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. यापूर्वीचा त्याचा जो फॉर्म चांगला होता, परंतु देऊच्या स्पर्धेमध्ये त्याचा संघर्ष आपण पाहिला होता, परंतु खराडी चषकामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू आहे. या मॅच मध्ये फॉर्म मध्ये येणे फार गरजेचं आहे. प्रदीपची सुरुवात छान झाली, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज होतो. एक प्लाइन स्लीप पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला चेंडू आहे, बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढला. मिड ऑफच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव मिळते. या एकेरी धावेने धावसंख्या भरते. धावसंख्या होते ती 23 धावा.
एकूण 84 धावांचा यासीन या ठिकाणी पाठलाग केला जातोय. धाव फलकावर 23 आहेत. 2 या ठिकाणी जे चेंडू टाकलेत निश्चितच दबाव जो आहे तो फलंदाजांवरती असेल. प्रदीप ने बल्लेबाज आनंद को बैकफुट पर ढकेला था और बैकफुट पर जाने पर मजबूर कर दिया था, क्योंकि हाफ ट्रैकर गेंद जरूर थी मगर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई थी. उसे सीधे बल्ले से खेला और 1 रन बटोरा. यावेळेला चांगला चेंडू, अतिशय सुंदर प्रकारचा टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा बॅट चिकट होती. यष्टीरक्षण तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. या चेंडूवरती निश्चितच विकेट होती, परंतु यष्टीरक्षण फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की बुडत्याला काठीचा आधार, तशाच पद्धतीने जर बघितलं तर या मॅच मध्ये गोलंदाजाचा जर यष्टीरक्षकाचा आधार असता तर बॅट पण निराधार झाला असता. तसं काही झालं नाहीये. जीवनदान मैदानामध्ये निश्चितच मिळते ते बॅट्समनला. बंटी अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी, मात्र बंटीला सूर सापडत नाहीये. धाव फलकावरती धावांचा रतीब घालण्याकरता दोन्ही फलंदाज मैदानामध्ये असतात. मगर देखिए फिर से एक बार ये भूलना नहीं होगा कि स्ट्राइक एंड पर कौन है, बंटी बद्री के हैं, क्योंकि बंटी बद्री के ऐसे बल्लेबाज है कि इस मैच का रुख कभी भी बदल सकते हैं, क्योंकि उनकी बल्लेबाजी मैंने अक्सर देखी है, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं, वी में खेलते हैं, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन को चीरते हुए उनके छक्के बहुत ही गगनभेदी होते हैं. मगर आज उनको फिर से एक बार उसी फॉर्म में लौटना होगा, तब जाके यहाँ पे काम बनेगा, क्योंकि धीरे धीरे एक एक जैसे जैसे गेंद खर्च हो रही है, धीरे धीरे उनके हाथों से रेत की तरह ये मैच भी फिसल रही है. प्रदीप कमाल की गेंदबाजी करते हुए इस ओवर में लाजवाब शानदार, जी हाँ ओवर पिच गेंद थी, ऑन द राइज, बहुत ही बढ़िया तरीके से खेला और मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ खाली था और गेंद फिर से एक बार दनदनाती हुई 4 रनों के लिए आनंद चौहान के बल्ले से निकलता हुआ यह पहला चौका. ये चौका आनंद चौहान को बहुत आत्मविश्वास देकर चला जाएगा. इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 28 रन. अब 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. बचे हुए 3 ओवर में कितने रन चाहिए इसका कैलकुलेशन जरूर यहाँ पे होता हुआ. 56 रनों की जरूरत बचे हुए 18 गेंदों में. 18 चेंडू आणि 56 धावा असं समीकरण आहे. खेळ चांगलाच या ठिकाणी रंगलेला आहे. फलंदाज म्हणते चौकार षटकारांची तुफान आतषबाजी करून आम्ही करू खोऱ्याने धावा. गोलंदाज म्हणतात लयबद्ध अचूक नियंत्रित गोलंदाजी करून घेऊ सूर नभा ध्यास नभा. या ठिकाणी प्रेक्षक काय म्हणतात, तमाम प्रेक्षक म्हणतात क्षणाक्षणाला वाढू दे उत्कंठा, येणारा प्रत्येक क्षण आमच्यासाठी खास हवा. सूर नभा ध्यास नभा. मैदानामध्ये प्रहार चषक 2021 क्रिकेटचा खेळ रंगलेला आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकूण 56 धावांपर्यंत पोहोचायचंय. आव्हान मोठं आहे. आईसीबी हवा चले और आनंद चौहान क्या है सबको पता चले. आज मौका आहे, दस्तूर आहे. आज या ठिकाणी संधी आहे. या संधीचं सोनं करायचंय. मी पुण्यातून इथपर्यंत का आलोय, या मायानगरीमध्ये काय आलो ती सांगण्याची वेळ आलेली आहे. बहुत इंपॉर्टंट मॅच, अतिशय महत्वाचा मॅच मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. राजेश महत्वाचा गोलंदाज हुकुमाचा एक आहे आणि आता बघितलं तर यासीनबाई ही 2 षटकं. आता या 2 षटकात काय करते, कशा प्रकारची फलंदाजी केली जाते ते पाहणं उत्सुकतेचा विषय असेल, कारण मोमेंटम पूर्णपणे गुजरातच्या बाजूला आहे. अब इसके पहले क्या हुआ ये भूलना होगा, और इसीलिए अक्सर कहा जाता है कि पास्ट इज अ वेस्ट पेपर, प्रेजेंट इज अ न्यूज पेपर, फ्यूचर इज अ क्वेश्चन पेपर, सो रीड एंड राइट केयरफुली, अदरवाइज लाइफ विल बी टिश्यू पेपर. उसी तरह से यहां पे अगर पहला जो कुछ हुआ है उसे भूलकर अच्छी बल्लेबाजी यहां पे दोनों भी बल्लेबाजों ने की तो अभी भी इस मैच को जीता जा सकता है, क्योंकि टेनिस क्रिकेट के दुनिया में मैंने ऐसे ऐसे मैच देखे हैं 12 गेंदों में 52 रन, 12 गेंदों में 51 रन, और वो मैच जीता हुआ मैंने देखा है. तो यहाँ पे उनके पास 18 गेंदें हैं और अब यहाँ पे एक गेंद खर्च होती हुई रनों की संख्या इस 1 रन के साथ 29 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. गोलंदाजी मार्क प्रति गोलंदाज सज्ज होतोय. रोड इनकडनं मारा करण्याकरता राजेश. यावेळेला चांगला चेंडू आहे, कोरबर टप्प्यावर टाकलेला, फुटबॉल नाही आहे, त्यामुळे बघूया नॉन स्ट्रायकर एंडला निश्चितच धोका आहे, परंतु सुखरूप पोहोचलेला आहे. पहिली 2 चेंडू त्यापैकी एक चांगला ड्राईव्ह होता. दुसऱ्या चेंडूवरती बघितलं तर आनंद चव्हाणला चेंडू खेळता आलेला नाहीये, टायमिंग करता आलेली नाहीये. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि हा सामना जो आहे या सामन्यामध्ये अजूनही गुजरात संघाचं पारड जड आहे. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे राजेश, आणि विशेष करून कौतुक करावे लागेल ते मलिंगाचं, प्रदीपचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम कामगिरी त्यांनी मैदानामध्ये केली आहे. यहाँ पे बल्लेबाज आनंद ने मन बना लिया है कि एक एक रन बना से यहाँ पे काम नहीं बनेगा. अब यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार है.
और इसी वजह से इसके पहले उन्होंने रन नहीं लिया था, मगर गेंदबाजों की कलात्मकता देखिए, गेंदबाजों का आत्मविश्वास देखिए और उनकी सही लंबाई और सही दिशा की वजह से बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है। बल्लेबाज पूरी तरीके से खामोश है, उनका बल्ला खामोश है और यही एक चिंता का विषय उनकी टीम के लिए। निश्चित एक चांगला सामना आणि त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे। या षटकाचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय। याला चेंडू बॅटची वरची कड घेतो आणि सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। राजेशला आणखीन एक यश मिळत आहे सामन्यामध्ये। कंधारी किंगच्या या ठिकाणी आशेनं बॅटची वरची कड घेतो। आपण पुन्हा एकदा बघू शकता ट्रिगर मुवमेंट काय होतं। बॉल टाकण्याच्या अगोदर जर बघितलं तर बॅट्समनचं जे फुटवर्क आपण बघितलं किंवा पायांची हालचाल बघितलं, थोडासा 5व्या स्टंपवरती तो आला आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न म्हणजे 8 तास होता, त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय। 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात अडचणीत संघ आहे कंधारी संघ। कंधारी किंगचा विचार केला अडचणीत आहे, संकट मोचकाची आवश्यकता मैदानामध्ये निश्चित बॅट्समन म्हणून आपण पाहू शकता। मात्र मैदानामध्ये आता कोण जाते ते देखील पाहणं गरजेचं आहे। क्रितेश घरत आणखीन एक पालघरचा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। राजेश गोलंदाजी आपलातून करतो। आतापर्यंत त्याने 2 बोरे गारद केलेले आहेत, 15 धाबा खर्च केले आहेत, 1.4 षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ अजून जर बघितलं तर अतिशय महत्वाचा असेल। 6 षटकांचा सामना आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय। एलके स्टार टीम में देखिए उनके नाम में ही स्टार है और स्टार की तरह यहाँ पे सारे उनके गेंदबाज चमकते हुए कमाल की गेंदबाजी की है। उनका विश्लेषण मैं जरूर बताना चाहूंगा। पहले ओवर में मात्र 8 रन खर्च किए थे गेंदबाज दिलीप ने। दूसरे ओवर में राजेश बनिया आए, उन्होंने 14 रन खर्च किए। तीसरा ओवर प्रदीप ने डाला, कमाल का था, लाजवाब था, उन्होंने मात्र 6 रन खर्च किए और इस चौथे ओवर में मात्र अब तक 1 रन खर्च किया है इस गेंदबाज राजेश बनिया ने। जी हाँ, फिर से एक बार फुलर लेन की डिलीवरी थी, गेंद और बल्ले का फिर से एक बार कोई संपर्क नहीं। कमाल और शानदार और छन्नाटीदार यहाँ पे गेंदबाजी। बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है, बल्लेबाज पूरी तरीके से निष्प्रभ है, हथियार एक तरह से डाले हुए हैं, ऐसा उनके कंधे और उनकी शरीर यष्टि बॉडी लैंग्वेज से पता चलता हुआ। मगर ये बिल्कुल करना नहीं चाहिए, हौसला बुलंद रखना होगा। ओहो, आखिरकार सीधा स्टंप पर परफेक्ट यॉर्कर और ये खंबा उखाड़ दिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर। ड्रीम बॉल आपण निश्चितच म्हणू शकतो, कारण बॅकफुटला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो। क्रितेश घरत ऑफटमच्या बाहेर तो सफल होतोय आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर लयबद्ध गोलंदाजी आणि आता एलके स्टार गुजरातची गाडी पूर्णपणे पटरीवर ते, कारण त्यांचे जे प्रमुख गोलंदाज आहेत ते रंगात आलेले आहेत। या ठिकाणी बघितलं तर आपण पुन्हा एकदा चित्र बघूया काय घडलंय मैदानामध्ये। थोडा ऑफटमच्या बाहेर, त्यानंतर थोडासा आणखीन मिड ऑफटमच्या दिशेने गेला, परंतु बॅट आणि पॅड मध्ये जर बघितलं तर भरपूर गॅप होता, त्यामुळे चेंडू सरळ मधल्या एसटी वरती जातोय आणि मधली एसटी मधली दांडी या ठिकाणी गोल केली जाते। अप्रतिम, खूप खोलवर जाऊन या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला। 29 धावा 5 करण्याच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ गारद करण्यामध्ये गुजरात संघाला यश मिळते। कांधारी किंग साठी एक हार्दिक पांड्या पाहिजे जो फिनिश करेल। या ठिकाणी निश्चितच माइंडसेट चांगला पाहिजे, सामना संपलाय नाही असं सांगण्याची ताकद मैदानामध्ये पाहिजे, तर सामना या ठिकाणी रंगू शकतो। उरलेले चेंडू असतील तर बघितलं तर 12 तुम्हाला 84 पर्यंत जायचं आहे। कुबे का पानी बहुत गहरा है, कुबे का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मेहनत नहीं मशक्कत करने की जरूरत है। आता हा सामना जिंकण्याचा असेल तर निश्चितच विस्फोटक फलंदाजी करावी लागेल बॅट्समनला। 12 गेंदे और 55 रनों की और जरूरत इस मैच को जीतने के लिए बहुत ही मुश्किल जरूर है, मगर अभी भी मैं कहूंगा कि नामुमकिन बिल्कुल नहीं है। क्रिकेट में ऐसे ऐसे मैच हम सभी ने देखे हैं, कभी ना कभी क्या यहाँ पे इतिहास रचा जाएगा। जी हाँ, फुल टॉस गेंद उसे खेला था लॉन्ग ऑन की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में, फिर से एक बार गैप ढूंढने में कामयाबी नहीं और इसी वजह से 1 ही रन पर यहाँ पे बल्लेबाज को संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 29 रन, 29 रन हो चुके हैं, 11 गेंदें बची है और 54 रनों की और जरूरत। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने प्रदीप है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी, आपल्याला तो मोठा फटका खेळावा लागेल, कारण इथे सामन्यामध्ये परत येण्याकरता कमबॅक करण्याकरता त्यापेक्षा या ठिकाणी वेगळं काही करण्याची गरज नाही। चौकार आणि षटकार तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील। मैदानामध्ये कमीत कमी 4 बॅट आपल्याला पाहायला मिळत आहेत। खेळामध्ये किती बदल झालेत, अमूलाग्र बदल आपल्याला या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत। हा खेळ प्रोफेशनल झालेला आहे। पूर्वी जर बघितलं तर 1 बॅट 11 खेळाडू, आता 1 बॅट्समन आहे आणि कमीत कमी अर्धा डझन बॅट, हे चित्र बदललेलं आहे।
बरेचसे लेजंड खेळाडू या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनाही याचा अनुभव असेल. मैदानामध्ये बघितलं तर निश्चितच पारड जड आहे गुजरात संघाचं. यावेळेला अकोट पद्धतीने और ये आत्मविश्वास जरूर दिला कर जाएगा यह छक्का. इस तरह के छक्कों की बारिश करनी होगी और उसी की कोशिश में, मगर गेंदबाज देखिए एक गलती उनसे हुई और उस गलती को दुरुस्त किया उन्होंने और परफेक्ट लाइन एंड लेन के साथ फिर से एक बार बल्लेबाजों को कारपेट के सहारे पर खेलने पर मजबूर कर दिया और मात्र 1 रन बल्लेबाज के खाते में जुड़ता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 37 रन ऑन स्कोर बोर्ड. इस बार बहुत बढ़िया तरीके से गेंद को ऑन साइड की तरफ विस्फोटक फलंदाजी करणं फार गरजेचं. मलिंग असला तरी तुम्हाला टैकल करावं लागेल, क्योंकि इस मुकाबले में अगर आप इनको टैकल नहीं करेंगे तो मैच बनाना इतना आसान नहीं है. कोटपद्धती चेंडू ऑन साइड खेळला, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. एकेरी धाव मिळते. मोठे पटके खेळणे फार गरजेचं असेल. धावा बघितलं तर 84 धावांचा पाठलाग करत असताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण 42 धावा. चेंडू या ठिकाणी शिल्लक किती ते 7 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण आहे. अतिशय सुंदर चेंडू आहे. ही मलिंगाची खासियत आहे. शेवटचा चेंडू त्याने निर्धाव टाकलेला आहे. 6 चेंडू आणि 42 धावा. आता जर इथे मोठा फटका आला असता तर कमबॅक करण्याची संधी निश्चितच कांधारी किंग्सला होती. 6 चेंडू 42 धावा. LK स्टार गुजरात अप्रतिम कामगिरी करत या सामन्यामध्ये वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. यासीन भाई, एक बार फिर कहते हैं ना, वैसे तो कोशिश तो दोनों तरफ से जारी है, लेकिन फिलहाल अगर देखिए तो गेंद जो है ना बल्ले के ऊपर भारी है. बहुत ही बेहतरीन शानदार गेंदबाजी, अच्छी कप्तानी मैदान के अंदर खास करके गुजरात की तरफ से. 6 गेंदे और 42 रन हमारे गुणलेखक जी प्राजक्ता मैम हमें कहते हुए. और ये यहाँ पे चमत्कार होना होगा. क्या चमत्कार होगा? हालांकि चमत्कार बार बार नहीं होते, मगर जो जो चमत्कार हुए हैं वो आपने भी देखे होंगे. 6 गेंदे और 36 रन भी चेस करते हुए बने हैं और ये मैंने अपने आंखों से देखा है. और इसी वजह से, मगर यहाँ पे 36 नहीं है सर जी, यहाँ पे 42 रनों की जरूरत है. तो देखिए धीरे धीरे प्रेक्षक भी इस मैच का क्या होगा इसके बारे में अंदाजा लगा चुके हैं, क्योंकि पब्लिक सब जानती है. निश्चित अब्दुल शिकलगार यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण अनेक महाराष्ट्रातल्या ज्या मानाच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये एक टॅकर म्हणून त्यांची भूमिका फार मोठी असते. या षटकातला पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. चांगल्या चेंडू अप्रतिम टप्पा पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी वरती येतो. ऑफरमच्या बाद चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रातल्या ज्या अतिशय मानाच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये अमन स्पोर्टच्या माध्यमातून निश्चित त्यांची टीम असते. या स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय नौशाद शिकलगार यांचेही मनापासून आभार, कारण संधी आहे. आणि एक गोष्ट निश्चित सांगेन, कारण आता इथं जर बोललं 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय सुंदर, खूप सुंदर पद्धतीने चेंडू खेळायला लॉंगॉनच्या दिशेने जातो. एकेरी धाव मिळते. ज्यांना संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो आणि जो संधीचं सोनं करतो. कारण या ठिकाणी संधी निर्माण करून देण्याचं काम निश्चितच नौशाद शिकलगार साहेबांच्या माध्यमातून गेले 2 वर्ष आम्हाला. त्यामुळे या स्पर्धेत कारण 5 लाखाचं पारितोषिक आहे. समर्थन करण्याची संधी या ठिकाणी आपण दिली, त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे ऑन साइडला चेंडू खेळलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकेरी धाव पूर्ण होते. एकेरीपेक्षा जास्त नाहीये. 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता विजयाच्या उंबरठ्यावरती LK स्टार गुजरातचा संघ आहे, तर कांधारी किंग्स पराभवाच्या छायेमध्ये आहे. अप्रतिम अशा प्रकारचा संघर्ष आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही संघांचा पाहिला, परंतु LK स्टार गुजरात एवढ्या लांबून इथे काय आलाय असे निश्चित त्यांनी सांगितलं. अप्रतिम फिल्डिंग, बॅटिंग आणि विशेष करून कर्णधाराचं देखील कौतुक असेल. अब इस मैच में मात्र औपचारिकता बची है, मगर दिया बूझते बूझते क्या यहाँ पे फड़फड़ा रहा है. हालांकि कैच लपटने का मौका था, मगर उस मौके को गवाया. गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन, मगर इस चौके का फायदा नहीं होगा. मात्र औपचारिकता, जैसे मैंने कहा
जो पूरी करनी है, क्योंकि मात्र कुछ गेंदें बची है और रनों की दरकार, बहुत सारे रन चाहिए जीतने के लिए। 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत आणि आता LK स्टार कडून ती गोलंदाजी झाले, त्याचंही कौतुक। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा निर्णायक ओवर मैदान के अंदर। इस बार हम मोहतरमा बहुत देर कर दी, शॉट तो बहुत अच्छा था, खूबसूरती के साथ खेले, लेकिन ये आपको पहले करना था। बेहतरीन शॉट, थोड़ा एंटरटेन कर रहे हैं, इनको मालूम है कि यहां से मैच तो नहीं जीत सकते, लेकिन जितने दर्शक हैं उनका दिल जरूर जीत सकते हैं। इस वक्त गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार हैं, राइट अप ओवर द विकेट, रिवर्स में बाबा करने वाली है। तर या ठिकाणी बघितलं तर गुजरात संघानं चांगली कामगिरी केली, अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांच्याकडे झालेली आहे और बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करते हुए LK स्टार गुजरात ने ये आज की शाम बिल्कुल अपने नाम कर दी है। कांदारी किंग शुक्रिया।